तुझं काम म्हटलं ना की मला आय डोंट नो फॉर व्हॉट रिझन मला नेहमी तो आजींचाच फोटो डोळ्यासमोर येतो, आजी आणि मागे गणपती येतो मला. ह्या मोमेंट्स कशा सापडतात आपल्याला? कालच मी एका मुलाचा कॅप्चर केला फोटो, जो खालचा तर पाय हे झाला, तो वरचा मुलगा एक्झॅक्टली उलटा झाला आणि तो खाली पडला असा. आणि यु नो व्हॉट, तो माझ्याकडे बघतोय. मला असं वाटतं ह्या जगामध्ये सगळीकडे फोटो ऑलरेडी असतात, आपण तिकडे विटनेस करतो त्या गोष्टी आणि आपण आपल्याला जे वाटतं त्या गोष्टी क्लिक करतो. तर आपण इथं जरी बसलो आहे तरी इकडे सगळीकडे फोटो आहे. आपण कोणता क्लिक करतो ते मॅटर करतं त्या फोटोग्राफरवरती किंवा माणसावरती. जे विजय खातू सर होते आधी ते बनवायची मूर्तिका, तिकडे जे कामगार लोक आहेत त्यांचे मी इंटरव्ह्यूज घेतले, त्यांच्या फिलिंग्स मी घेतल्यात, कॅप्चर केलेत. एवढं रडायला येतं ना की जेव्हा बाप्पा कारखान्यातून बाहेर पडतो, जेव्हा कारखाना जसा रिकामा होत जातो ना, त्या टायमाला आम्हाला खूप वाईट वाटतं. म्हणजे 2 महिने आम्ही बाप्पाशी एकरूप झालेलो असतो, तो बॉन्ड झालेला असतो आणि बाप्पा आम्हाला सोडून चाललेला असतो. लँडस्केप इज कॉन्स्टंट, बॅकग्राऊंड कॉन्स्टंट आहे. आता तुम्ही त्याची स्टोरी क्रिएट करताय, तिकडे तुम्ही कोणत्या गोष्टी त्यात अजून ॲड करताय किंवा लेस करताय, त्या डिफरन्शिएट करतं एक डिफरंट लोकांना. मला माझ्या गावाने ॲक्च्युली एक गोष्ट जी सगळ्यात जवळची शिकवली आहे ना, ती शिकवली की स्टे ग्राउंडेड. म्हणजे गावची माणसांमध्ये कधीच म्हणजे मी असा अहंकार नाही बघितला आहे. गावी खूप आपुलकी आहे, ती खूप मॅटर करते एखाद्या आर्टिस्टला शेप होण्यासाठी, घडवण्यासाठी. पण पॉवरफुल फोटो जे असतात खूप कमी असतात आणि त्यांना वेळ लागतो क्रिएट व्हायला. विनीत वरासांनी मला सांगितलं होतं, एक फोटोग्राफर आयुष्यामध्ये फक्त 10 फोटोज काढतो पॉवरफुल, जे त्याचे पूर्ण लाईफ शेप करतात. तर त्यांनी मला सांगितलं होतं की तू एक फोटो ऑलरेडी काढलायस गणेश, आता तुला 9 शोधायचे आहेत येणाऱ्या आयुष्यात. नमस्कार मंडळी, वायफळच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. फर्स्ट ऑफ ऑल गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणेशोत्सवाच्या दरम्यान हा आपला कार्यक्रम येतोय, त्यामुळे मस्तपैकी मोदक वगैरे तुम्ही खाल्ले असालच आणि आत्ता लंच करताना कदाचित अजून खात असाल आणि हा भाग बघत असाल तर त्याची मजा निराळीच आहे. गणेशोत्सव चालू आहे आणि आज आपला जो पाहुणा आहे त्याचं नावही गणेश आहे आणि तो गणपतींचे विविध प्रकारचे सुंदर फोटो त्याने काढले आहेत, त्याच्यामुळे तो बऱ्याच लोकांपर्यंत पोचला आहे. ऑफकोर्स फक्त गणपती बाप्पाचेच नाही तर त्यांनी बऱ्याच प्रसंगांचे, लोकांचे, सणांचे फोटो काढून जबरदस्त असं बॉडी ऑफ वर्क केलं आहे. असा हा गणेश वनारे आपल्या भेटीला आलेला आहे आजच्या वायफळच्या कलाकृती या भागामध्ये. त्यांनी ह्या सगळ्या फोटोज मागची त्याची कृती, या म्हणजे कलेमागची कृती आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे. इन्स्पिरेशन त्याचं कुठून येतं, कशा प्रकारे तो गेली 10 वर्ष सातत्याने काम करतोय. त्याचे जे फोटोज आहेत ते करोडो लोकांपर्यंत जाऊन पोचलेले आहेत, लाखो लोक त्याला डे टू डे बेसिसवर फॉलो करत आहेत. तर असा हा खूपच सेलिब्रेटेड असा फोटोग्राफर आहे. हरामखोर असं त्याचं हँडल आहे, पण तो आपल्याला सांगणार आहे का हरामखोर असं त्याने नाव ठेवलेलं आहे. आजच्या भागामध्ये आपण फोटोग्राफी, विविध सण उत्सव ह्याच्याबद्दल बोलतोच आहे, पण त्याचबरोबर गणेशचं गावाशी असलेलं नातं, तिथली शेती, त्यांची गावातली लोक आणि तिथे होणाऱ्या घडामोडी ह्याच्याबद्दलही सुंदररित्या आम्ही बोललेलो आहोत. रूट्स जी आपली आहेत ती का स्ट्रॉंग असावी लागतात ह्याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. हे सगळं चालू असताना मी आणि गणेशनी तुमच्यासाठी एक गणपती चालू आहे त्याच्या दरम्यानचा एक्सरसाइज डिझाईन केलेला आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर त्याचा फोटो काढायचा आहे. ते कसं करायचं, काय करायचं आहे हे या पॉडकास्टच्या दरम्यान आम्ही सांगितलेलं आहे. तर नक्की त्याचा भाग व्हा. तुम्हाला इथे काय प्रोफेशनल व्हायचं नाही आहे, तुम्ही काय एकदम प्रो फोटोग्राफर, बाप कॅमेरा वगैरे असं काही लागत नाही. साध्या एका फोनवर तुम्हाला फोटो काढायचा आहे, पण त्याच्यामागचा थॉट किती महत्त्वाचा आहे हे आम्ही ह्या पूर्ण संभाषणात सांगितलेलं आहे आणि ती ॲक्टिव्हिटी पण तुम्हाला आम्ही सांगणारच आहोत. त्यामुळे बघत राहा आणि ती ॲक्टिव्हिटी नक्की करा आणि आम्हाला टॅग करा. ते सगळे त्याची माहिती आम्ही सांगितली नंतर. तर हा असा सुंदर कलाकृतीचा भाग गणेश वनारे बरोबर आपण चालू करतो. पण त्याच्या आधी 3 महत्त्वाच्या गोष्टी. वायफळला तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबून टाका, म्हणजे आमचे सगळे भाग तुमच्यापर्यंत येत राहतील. आपण मागच्याच आठवड्यात गणपती बाप्पाच्या गाण्यांचा कार्यक्रम टाकलेला आहे, त्याला जबरदस्त असा तुमचा प्रतिसाद आलेला आहे, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर हे सगळे कार्यक्रम मिस होऊ द्यायचे नसतील तर सबस्क्राईब आणि बेल आयकन लगेच प्रेस करून टाका. गोष्ट नंबर 2 म्हणजे वायफळचा पत्रव्यवहाराचा जर तुम्ही भाग नसाल तर तोही व्हा. त्याची ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, म्हणजे आम्ही जी मराठीतनं पत्र लिहित असतो, लघुकथा लिहित असतो, ते तुमच्यापर्यंत ईमेल स्वरूपात येत राहील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वायफळ स्पेशल सुतारफेणी हा आपला जो आगळा वेगळा संगीतमय कथाकथनाचा कार्यक्रम आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे आता. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर जर का तो तुमच्या गावात होत असेल तर नक्की या. आम्हाला तो कार्यक्रम तुम्हाला दाखवायचाच आहे, पण तुम्हाला मला भेटायचंही आहे, त्यामुळे ते दोन्ही योग तिथे जुळून येतील. एवढं बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळ कलाकृती भागाची विथ गणेश वनारे. लेट्स गो. तुझं काम म्हटलं ना की मला आय डोंट नो फॉर व्हॉट रिझन मला नेहमी तो आजींचाच फोटो डोळ्यासमोर येतो, आजी आणि मागे गणपती येतो मला. ते असं माझं एकदम आय डोंट नो, आय हॅव लिंक्ड दॅट इमेज टू यू.
त्यामुळे त्याच्यात पण माणसं आणि सण दोन्ही बरोबर एकत्र आहेत. तसा एक विसर्जनाचा पण तुझा फोटो आहे, खिडकीमध्ये काका आहेत वरती असे आणि विसर्जनाचं प्रोसेशन चाललंय खालतून. कमाल. म्हणजे ह्या मोमेंट्स कशा सापडतात आपल्याला? कारण हे काय आता ती आजी तिथे बसणार हे फायनाईट नाही आहे किंवा ते काका तेव्हाच खिडकीत येणार हे पण नाही आहे, तर कसं होतं हे सगळं? तर मला असं वाटतं ना, म्हणजे माझी एक जनरल माइंडमध्ये ओव्हर द इयर्स काम करून एक हे झाली आहे, लाईन बनली आहे. मला असं वाटतं ह्या जगामध्ये सगळीकडे फोटो ऑलरेडी असतात. आपण तिकडे विटनेस करतो त्या गोष्टी किंवा आपण तिकडे व्हिजिट करतो आणि आपण आपल्याला जे वाटतं त्या गोष्टी क्लिक करतो. तर आपण इथं जरी बसलो आहे तरी इकडे सगळीकडे फोटो आहे. आपण कोणता क्लिक करतो ते मॅटर करतं त्या फोटोग्राफरवरती किंवा माणसावरती. तर ती जी आजी होती ती बसली होती तिकडे ऑटोमॅटिकली आणि तिकडे खूप साऱ्या अजून गोष्टी चालू होत्या आणि माझ्याबरोबर तिकडे 2-3 लोक पण होते माझे मित्र. पण काय माहीत म्हणजे माझी नजर गेली तिकडे आणि मी बोललो, अरे ही अशी बसली असं दिसतंय. तर त्याला अशा अँगलने क्लिक केला. मला 10-15 शॉट घेतले मी डिफरंट अँगलने आणि तो शॉट क्रिएट झाला. आय वॉज नॉट सॅटिस्फाईड बिकॉज ना माझ्यासाठी खूप की एलिमेंट असतो फोटोग्राफीमध्ये लाईट. त्या फोटोमध्ये ना लाईट चांगली नव्हती, हे सत्य आहे. पण जेव्हा मी रोशनीला दाखवला तो फोटो, ती बोलली नाही मॅटर करत ह्या फोटोमध्ये लाईट, ह्या फोटोमध्ये स्टोरी खूप मॅटर करते. आणि नंतर मला माहीत पडलं की ती जी आजी आहे जेव्हा मी त्यांना ती फोटो फ्रेम द्यायला गेलो तेव्हा माहीत पडलं की त्यांची दृष्टी एवढी चांगली नाही आहे. त्यांना माहिती नव्हतं की फोटो क्लिक होतो आहे समोरून. दुसरी गोष्ट त्यांना ऐकू पण येत नव्हतं काय, म्हणजे त्यांचा त्या पण तिकडे बसल्या, त्यांना माहीत नव्हतं की त्या कुठे बसले आहेत. हे मला खूप नंतर माहीत पडलं जेव्हा मी त्यांना फोटो द्यायला गेलो ना, त्यांना पुन्हा प्रिंट करून जेव्हा फोटो दिला तेव्हा मला माहीत पडलं अरे ह्यांना तर प्रॉपरली दिसत पण नाही आहे, म्हणजे नॉट अ क्लिअर विजन. आणि त्यांना पण माहीत नाही की ते कुठे एक्झॅक्टली बसलेत की माझी गणपती आहे. म्हणजे ते मला असं वाटतं की इट इज ऑल अबाउट की हाऊ यू सी थिंग्स. बरोबर. आणि ते मला ऑटोमॅटिक दिसलं. आय कॅप्चर्ड इट, आय कॉम्पोज इट, प्रॉपरली कॉम्पोजिशन केलं. आणि नंतर घरी गेल्यानंतर मी त्याला ॲक्च्युली मी असं बघत होतो आणि नंतर मी स्टोरी टाकणार होतो. पण माझी सवय आहे माझ्या वाईफला दाखवायची रोशनीला की बघ मी हा फोटो काढला आहे. तर ती मला शी इज माय फर्स्ट रिव्ह्यूअर, म्हणजे ती मला रिव्ह्यू करते पहिली ती असते. ती बोलली यार दिस इज व्हेरी गुड, समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग अँड हाऊ यू, तुला कसं दिसलं म्हणजे ते. मी बोललो दिसलं. मग ती मला कन्व्हिन्स केली की तू पोस्ट कर. मग पोस्ट केल्यानंतर खूप लोकांपर्यंत तो फोटो पोचला, खूप चांगला ऑनेस्टीने पोचला. मला खूप आवडलं ते. आणि मला असं वाटतं की हेच म्हणजे माझं प्रोसेस हे करतं एकदम. इव्हन गणपतीचं पण जेव्हा ते तुम्ही बोलला की गणपतीचा फोटो आहे की असं बघतायत काका वगैरे, तर आय थिंक इट वॉज देअर, ते होतं तिकडे. फक्त मी नोटीस केलं, मी त्या गोष्टी बघून कॅप्चर केल्या माझ्या कॅमेऱ्यामध्ये इन अ राईट फोकल लेंथ, राईट कॅमेरा, राईट म्हणजे राईट टायमाला मी राईट जागेवरती होतो. तर फोटोग्राफीमध्ये ना मला असं वाटतं तुम्ही राईट टायमाला राईट जागेवरती असणं खूप महत्त्वाचं आहे. होणं एका जागेवरती होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या गोष्टी मी नेहमी शोधत असतो आपल्या जर्नीमध्ये. की आता कालच जशी दहीहंडी शूट केली तर एक खूप चांगला म्हणजे खूप वेगळा मोमेंट मी काल कॅप्चर केला होता, तो मला सांगायचा आहे. असे खूप बघतो मी लोक पडताना वरून जेव्हा थर लावतात. बरोबर. कालच मी एका मुलाचा कॅप्चर केला फोटो जो त्याने हंडी अटेम्प्ट केली, म्हणजे पूर्ण हाताने पकडली. पण आय डोंट नो व्हॉट हॅपन टू हिम. त्याचा कॉन्फिडन्स झाला आणि त्याचा खालचा तर पाय हे झाला, तो वरचा मुलगा एक्झॅक्टली उलटा आला आणि तो खाली पडला असा, एकदम खाली आला एकदम असा. आणि मी ना हायब्रिड शूट करतो, हायब्रिड एक टाईपमध्ये शूट करतो. म्हणजे मी आय शूट व्हिडिओ ॲज वेल ॲट अ सेम टाईम्स. आणि वेन आय चूज टू क्लिक फोटो आय क्लिक फोटो ऑल्सो. म्हणजे मी एखादी फेस्टिवल शूट करत असेल ना तर मी त्या मनाचा राजा असतो की अरे हा मला मोमेंट फोटो काढायचा, तर मी फोटोवरती शूट करतो लगेच मोबाईल आपल्या कॅमेराला. आणि जेव्हा मला असं वाटतं की अरे हा मोमेंट मला व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे तर लेट्स स्विच इट इन व्हिडिओ. तर मी किती हे असेल की म्हणजे आय डोंट नो हे कसं जुळलं की मी तेव्हा चूज केलं होतं फोटो, की आपण ह्या थराला ज्या चढेल तो त्या फोटो काढूया आपण. आणि तो तेव्हाच तो पडला आणि आय गॉट द राईट मोमेंट की तो पडतोय आणि यू नो वॉट तो माझ्याकडे बघतोय. त्याचा डोळेचे जे विजन आहे ती माझ्या कॅमेराच्या एकदम स्ट्रेट आहे, एकदम अशी आहे. आणि तो पडतोय त्यामध्ये भीती वाटते. आणि तो फोटो मी कॅप्चर केला. तर मला असं वाटतं, आणि माझ्या बाजूला 10-15 फोटोग्राफर होते आणि जेव्हा मी त्यांना फोटो दाखवला तर मला असं माहीत पडलं की तो फक्त फोटो माझ्याकडे आहे.
माझ्याकडेच आहे. आणि नंतर मला माहीत पडलं की मला म्हणजे आमच्या फोटोग्राफी कम्युनिटीमधली एक फोटोग्राफर आहे, तिने एक्झॅक्टली तो फोटो अपोजिट साईडने क्लिक केला आहे आणि तिच्याकडे तो फोटो आहे की मी तिकडनं क्लिक करतो आहे. तर तो फोटो फक्त दोघांकडेच आहे असं आहे. आणि बाकी लोकांकडे व्हिडिओज आहेत त्याच्या पडताना, पण तो राईट अँगल मी ॲक्च्युली आता माहीत नाही मी तिकडे लकीली होतो का मी तिकडे होतो आणि कॅप्चर झालं, पण कंपोजिशन एवढा प्रॉपर होता तो की तो माझ्याकडेच बघतोय पडताना आणि तो पडला आहे आणि नंतर त्याला सगळं ठीक होता. पण असं आहे की राईट टाईमला राईट लोकेशनला असणं आणि राईट गोष्टी ऑब्झर्व करून त्या कॅप्चर म्हणजे बटन क्लिक करणं ते एक वेगळाच हे सायन्स आहे ॲक्च्युली आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि मजा येते त्या गोष्टीमध्ये. एक तर तू मुद्दा म्हणणारस की तू जेव्हा आजीला फोटो द्यायला गेलास तेव्हा त्यांनाही दिसत नव्हतं आणि तुझ्या मते स्टार्टिंगला जेव्हा तू फोटो बघितलास तेव्हा लाईटही खराब होता आणि विजन इज ऑल अबाउट लाईट. तर तशी एक स्टोरी पण त्याला एक लिंक होते, ते एक कमाल होतं. आणि मंडळी जसं सुरुवातीला मी सांगितलं होतं तसं आम्ही पटकनच काहीतरी तुमच्यासाठी तयार केलेलं आहे. बेसिकली गणपती आहे आणि गणेश जबरदस्त गणपतीचे फोटो काढतो, इन जनरल फेस्टिवलचेच फोटो काढतो. तर आय वॉज लाईक की आपण त्याला विचारू काहीतरी आपल्याला ट्युटोरियल द्यायला, जसं वायफळ कार्यशाळासारखं. तर तू आम्हाला सांग की काय थॉट प्रोसेसने काय फोटो काढायचा आहे. आणि सगळ्यांच्या आजूबाजूला आत्ता गणपती असणारच आहेत किंवा नंतर बघणार असतील तर काहीतरी सब्जेक्ट असेल, तर ते त्या थॉट प्रोसेसवर त्यांची स्वतःचं काहीतरी आयडिएट करून काहीतरी फोटो काढतील, असं एक बेसिक ब्रीफ. तर आपण त्यांना काय सांगू शकतो? फोन फोटोग्राफी पण चालेल? हो, कोणताही डिव्हाइस वापरला तर चालेल, असं काही नाही आहे की कॅमेराच पाहिजे. फोन वगैरे एनी काइंड ऑफ कॅमेरा, ॲक्शन कॅमेरा पण चालेल, काही पण चालेल. मला जी आयडिया आली आहे जी मला सांगायची आहे की इतके फोटो बघितले त्यात गणपती बाप्पांना बघितलं आपण की डिफरंट टाईपमध्ये. असं काहीतरी फोटो काढा की ज्याच्यामध्ये गणपती बाप्पांच्या विजनने तुम्ही कसे दिसता, भक्त कसे दिसता. क्या बात आहे. म्हणजे गणपती बाप्पांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही फोटो काढा. म्हणजे जर गणपती बाप्पा तुम्हाला बघतायत तर ते कसे बघतायत, ते कसं दिसतंय, तुम्ही सेलिब्रेशन कसं करताय, पण ते गणपती बाप्पाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर तो तुम्हाला अँगल फिगर आउट करायला लागणार की कोणता अँगल असू शकतो किंवा बाप्पांची नजर कशी असेल, बाप्पांची रेंज किती असेल बघण्याची आणि त्यांचे विचार कसे असतील. तर मला असं वाटतं हा एक जरा एक्सप्लोर करण्याचा भाग आहे, तर एक्सप्लोर केला पाहिजे. आणि हा एक खूप आपण सगळ्यांना टास्क देऊया. इव्हन मी पण तो फॉलो करेल या येणाऱ्या आता काही दिवसांमध्ये. आता गणपती बाप्पा आता येतातच आहेत, तर मी पण असे काही फोटोज काढेल आणि स्वतः मी इन्स्टावरती टाकेल. इव्हन मी वायफळला टाकेल की मी ह्याच्यामुळे अशा गोष्टी केल्या. तर आपण ह्या गोष्टी करू शकतो. म्हणजे खूप वेगळंच काहीतरी आहे, म्हणजे वेगळ्या गोष्टी आहेत की जेव्हा आपण गणपती बाप्पाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा आपण फोटो काढेल तेव्हा वेगळ्या फोटो येतील, वेगळे फोटो येतील. आणि या थॉट प्रोसेसमध्ये राहा थोडा, लगेच काढला टाकला करू नका, जरा वेळ घालवा, 2 दिवस घ्यावं तर अजून. आणि जसं म्हणालात असतं रामखोर वायफळ आम्हाला दोघांनाही टॅग करा याच्यात आणि स्टोरीजवर टाका, म्हणजे आम्ही त्याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवू आणि नंतर मे बी आम्ही रिव्ह्यू पण करू. सांगता येत नाही, काही होऊ शकतंय. आपण रिव्ह्यू करू शकतो. कारण की गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी असतील किंवा सगळ्या जेव्हा व्हिजिट करतील ना, त्यांची साईज वेगळी असेल, त्यांचा आकार वेगळा असेल आणि ते डिफरंट जागेवरती असतील. तर त्यांच्या नजरेतून बाकीच्या गोष्टी किती वेगळ्या दिसतील बाप्पांच्या नजरेतून. तर एकदम खूप मला असं वाटतं वर्सटाईल फोटोग्राफी होईल आणि व्हेरिएशनचा फोटो आपल्याला बघायला भेटतील स्टोरीजवरती. तर खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे मजा येणार आहे. येस हे सगळं करून टाका तुम्ही आणि आपण लगेच म्हणजे त्याच्यात नसं निवडू काय आम्हाला जे आवडतं ते आणि आम्ही सांगू आम्हाला काय आवडलं. ऑफकोर्स आर्ट इज सब्जेक्टिव्ह, पण तरी त्यातल्या त्यात काय छान वाटलं. हो नक्की खूपच इंटरेस्टिंग. आणि हा पण काढणार आहे तो फोटो, तर तोही आपण शेअर करू स्टोरीजवर. मी स्वतः टाकणार आहे, मजा येईल. झकास. फक्त एक महत्त्वाची गोष्ट, हा फोटो काढताना फक्त लक्षात ठेवा की गणपती आपण काय झालं नाही पाहिजे. म्हणजे त्यांना काय दुखापत चढू नका, दुखापत काही झाली नाही पाहिजे. म्हणजे एकदम सांभाळून फक्त तुम्ही त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काढा की त्यांना कसं दिसत असेल जग त्यांच्या दृष्टिकोनातून. आणि आम्ही एक्साइटेड आहोत बघायला हा बाप्पाचा दृष्टिकोन. म्हणजे मी महाराष्ट्रीयनच आहे, पण माझी मराठी मुंबईवाली आहे, तर ती जराशी स्लँग वेगळी येते. रोहित शर्मा सारखी तशी येते. अरे यार, तर यार असं वालं. चालेल काय हरकत नाही, आपण एकदम चिल होत. चिल. तर सवयीने तुला लवकर उठायला आवडतं असं तू मग म्हणालेलास मला. हो, मला आधीपासूनच लवकर उठायला आवडतं. म्हणजे मला मॉर्निंग जास्त आवडते आणि लवकर झोपायला पण आवडतं. तर मला असं वाटतं की जर सुरुवातच लवकर केली ना तर दिवस मोठा असतो तो. तर दिवस मोठा, खूप जास्त कामं होतात. बरोबर. तर मला सकाळी उठून सगळ्या गोष्टी आपल्या आवरून मग कामाला लागायला आवडतं. मग तो माझं काम लवकर संपतं
आणि नंतर मी चांगला फील करतो. मग लेट थोडासा म्हणजे आफ्टर इव्हनिंग थोडं स्वतःला म्हणजे मूवी बघू शकतो आपण, असं फॅमिली टाईम रिलॅक्स करू शकतो. नाईस. सकाळी उठल्या काय करतोस तू सगळ्यात पहिलं? सगळ्यात आधी मला ना म्हणजे जे बेसिक रुटीन असतो, ब्रश आणि आंघोळ करून घ्यायची. मग आधी मी चहा बनवायचो, मग रोशनीला उठून ते आणि मी आम्ही दोघं मिळून पोहे बनवायचो. असं आहे. ते झाल्यानंतर मग लाईक त्याला 1-1.5 तास लागतो. मग लगेच आपण हे करतो म्हणजे बॅक टू द वर्क, लाईक लेट स्टार्ट. आज काय करायचं आज. तर माझं कसं असतं, माझं नथिंग इज प्री प्लॅन्ड वर्क आहे. मी ऑन द स्पॉट सगळं करतो, विचार करतो की आज आपण काय टाकायचं आहे, त्यावरती काम करूया, वर्क ऑन करूया. आणि मग त्याचा पूर्ण दिवसाचा प्लॅन असतो, टू डू लिस्ट. सकाळी उठून बनवतो मी ब्रश ब्रश केल्यानंतर की आज आपण हे करून कामं करूया आज. मग ते असतं. कारण हा कलाकृती सेगमेंट आहे आणि कलेमागची कृती वगैरे आपण ह्याच्याबद्दल बोलतो की काय प्रोसेस असते, तर आपण ओव्हरऑल प्रोसेसबद्दल बोलूच. पण आत्ता रिसेंट वर्कमधला तुझा लास्ट 2-3 महिन्यातला सगळ्यात हायलाईट म्हणता येईल असं तुझं कोणतं काम आहे जे तुझ्या आत्ता डोक्यात येतं की आत्ता या 2-3 महिन्यात हे एक हायलाईट आहे, खूप मस्त वाटलं मला? मी जे लास्ट म्हणजे 2-3 महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये मी एक काम केलं होतं. तर ते म्हणजे मसानची होळी. ते एक समथिंग म्हणजे फर्स्ट टाईम मी ते शूट केलं होतं आणि माझ्यासाठी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स पण होता. खूप जास्त क्राऊड, खूप जास्त लोक आणि उत्तर प्रदेशमध्ये बनारसमध्ये शूट केला होता. हे खूप वर्ष मी ऐकून आलो होतो की असं मसाणची होळीकाचं काहीतरी होतं आणि तो एक्सपिरियन्स एवढा प्रचंड वेगळा होता. आणि त्याचे फोटो मी कॅप्चर केले होते आणि ते फोटो जे आम्ही इंस्टाग्रामवरती पोस्ट केले तर लोकांचा जो रिस्पॉन्स होता खूपच वेगळा होता. पण माझे जे एक्सपिरियन्स होता शूट करण्याचा तो माझ्यासाठी खूपच स्पेशल होता. आणि जेव्हा मी शूट करत होतो तेव्हा मला माहीत नव्हतं की हे मी नेक्स्ट टाईम परत शूट करू शकतो की नाही. तर आता माझ्याकडे हाच एक मोमेंट आहे. तेच माझ्याकडे 2 तास, फक्त 2च तास शूट केला आहे तो. पण ज्या त्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळाल्या, ते लोक चितावरच्या राखेने होळी खेळतात. आग चिता जळते आहे तिकडनं ते राग घेऊन ते होळी खेळत आहेत. ते एका डिफरंट अवतारमध्ये आहेत, ते आपल्या झोनमध्ये आहेत आणि ते एकदम तल्लीन झालेत ह्याच्यामध्ये. तर ते तशा प्रकारे ते होळी खेळतात. तर तो एक माझ्यासाठी लाईक अनयुज्युअल एक्सपिरियन्स होता आणि तो मी शूट केला, डॉक्युमेंट केला. मी व्हिडिओ बनवू शकलो नाही पण मी फोटोज काढले, स्टिल्सवरती काम केलं खूप चांगल्या प्रकारे. आणि असे चांगले 10-15 फोटोजची एक मला खूप चांगली सिरीज मिळाली की त्यांचं काय प्रोसेस असतो आणि काय ते. तर तो एक खूपच माझ्यासाठी नवीन होतं गोष्टी होती. कारण स्ट्रीट फोटोग्राफी किंवा इव्हन इव्हेंट्स म्हणजे इव्हेंट्स नाही म्हणता येणार मला, फेस्टिव्हिटीज हा एक तुझा सण जे असतात ते त्याच्यात तुझं बरंच बॉडी ऑफ वर्क आहे. त्याचे सुंदर सुंदर ऑफकोर्स आता गणपतीच्या दरम्यान आला आहे कार्यक्रम, तर गणपतीचे पण तू एवढे सुंदर फोटो काढलेले आहेस आणि इन जनरल फेस्टिवल्सचे पण खूप फोटो काढलेले आहेस. त्यामुळे आय थिंक जसं तू म्हणालास आणि तू आधी डिस्कशन्समध्ये पण म्हणाला होतास की तुला तिथे काय फील होतं आहे, काय फील होतं आहे आणि काय तुझ्या इमोशन्स आहेत, भावना काय आहेत, त्या तुला तशाचा तशा रिफ्लेक्ट करायला सुद्धा आवडतात. म्हणजे जो बघणारा आहे फोटो त्याला पण ते जाणवलं पाहिजे. आणि हे असे जे थॉट्स असतात किंवा असा जो एक अप्रोच असतो टुवर्ड्स आर्ट हा खूप काळ प्रॅक्टिस केल्यानंतर येतो. कारण सुरुवातीला आय थिंक आपण टेक्निकलमध्येच असतो की अरे ह्याच्यात काय करू, आयएसओ किती ठेवू, अपर्चर किती ठेवू, शटर किट काय करू, ह्याच्यात आपण पहिले गुंग असतो सुरुवातीला कधी. पण नंतर आपल्याला ते एकदम बसलं डोक्यात की ते नॅचरली यायला लागलं की आपण हे थॉट्सवर विचार करायला लागतो की भावना काय आहेत, बरोबर समोरचं काय पकडायचं आहे. तर हा जो आत्ता आपण होळीचा तू एक्सपिरियन्स म्हणाल त्याचे काही शॉर्ट्स आपण दाखवू म्हणजे त्यांना पण अंदाज येईल. तर त्यावेळची काय भावना होती तुझी आणि कसं ते कॅप्चर करताना तू थॉट प्रोसेस केलीस त्या काळी? सर पहिली गोष्ट ना, तिकडे त्या दिवशी जेव्हा शूट करत होतो तर माझ्यासाठी ना वेदर खूप मॅटर करतो. तर तो दिवस एवढा चांगला होता की ऊन नव्हतंच, एकदम लाईट सॉफ्ट होती. दुसरी गोष्ट ना, जी आजूबाजूची जी माणसं आहेत तर यूपीचे लोक जरा हे असतात म्हणजे एक धीट असतात, धीट एकदम, म्हणजे की यार मी साईडला होणारच नाही, तू माझ्यामध्ये कसा आलास. तर ते लोक होते. तर ते इन ओव्हरऑल सिच्युएशन इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग. ते खूप चॅलेंजिंगवालं होतं. पण नाही ना, जे ते लोक जसं ते लोक ॲक्ट करतात, दे ॲक्ट आणि दे परफॉर्म ॲज अ शिवा आणि शिव आणि पार्वतीचं लग्न असतं ते असतं, ती बारात निघते तिकडनं. तर तो जो फिलिंग होता ना, असं वाटत होतं की माझ्यासमोरच शिव आहेत, माझ्यासमोर त्यांचे ते भक्त पण आहेत जे एकदम त्यांचे पूर्ण म्हणजे तसं होतं ना की त्यांचंच युनिवर्स माझ्यासमोर आहे त्या पूर्ण 2 तासामध्ये आणि मी त्याचा एक पार्ट आहे असं वाटत होतं मला. आणि ते इतकं मला पूर्ण पॉवर फील होत होती
की दिस इज अ समथिंग पॉवर अराउंड मी जी मला घेऊनच जाते असं इकडे, असं म्हणजे होतं आहे. कारण की खूप चॅलेंज व्हायला जी पहिली लाईन असते ज्यात ते परफॉर्म करतात तिथे पोचणंच खूप चॅलेंजिंग असतं. त्याच्या मागे 8 लेयर असतात असे. मग असं सगळ्यांना साईडला होऊन तुम्ही आत शिरून तुम्ही ते बघणंच खूप हे असतं की आग लागलेली असते. पहिली गोष्ट आग लावतात, आगीमध्ये तर नाचतात, तोंडातून आग काढतात, पूर्ण राखच राख असते एकदम. ते आपल्या झोनमध्ये असतात एकदम आणि त्यांना पण माहीत नसतं की आजूबाजूला कोण आहे. तर त्यांना पण न डिस्टर्ब असं करता आणि आपण प्रत्येक गोष्ट बघणं, कारण की ते लोक 20-30 लोक असतात जे ह्या गोष्टीमध्ये पूर्ण इन्वॉल्ड असतात, जे ते परफॉर्म करतात आणि जे ते हे करतात. तर फिलिंग बोलायला गेलं ना तर फिलिंग एवढी असते की अरे प्रत्येक मोमेंट कॅप्चर करायचं आपल्याला, काही मिस नाही झालं पाहिजे. इकडे हे चालू, हा तिकडे ते करतोय, तो तिकडे ते करतोय. तर ते माझ्यासाठी खूप मॅटर करतं की मी आता काय फील करतोय. आता मला एक्झाम्पल तेवढं दमट वातावरण होतं, एकदम ह्युमिड. तर ते वातावरण मला लगेच इम्पॅक्ट केलं की अरे ह्युमिडिटी आहे खूप इथे वारा आज कमी आहे. त्या सगळ्या गोष्टी पटकन नोटीस होतात. आणि इकडे ह्या लोकांनी आग पण लावली आहे, तर पूर्ण गरमागरमीचा माहोल झाला हा. आणि ह्या ते परफॉर्म करत आहेत आणि इथे आता ते 2 किलोमीटर चालत जाणार आहेत घाटापर्यंत. तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट स्पेसने ना, तर टाईम आपल्याला कळून येतो. म्हणजे टाईम आहे ना तर स्लो असं माहीत पडतं प्रत्येक सेकंडाच्या, हे झाले 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले. तर ॲक्च्युली जेव्हा असे फोटोज बनवतो ना, म्हणजे आय विल से फोटो काढत नाही, फोटो बनवतो आपण तेव्हा त्या पूर्ण टाईम झोनमध्ये, टाईमलाईनमध्ये, तर ते ॲक्च्युली असं वाटत असतं की मी काहीतरी लिहितोय. फोटो बनवणं म्हणजे मी काहीतरी लिहितोय मला असं वाटत होतं. तर मला असं वाटतं की कधी कधी असं वाटतं मी इतिहास लिहितोय असं मला फील होतं जेव्हा मी एखादा स्पेशल इव्हेंट कॅप्चर करतो किंवा डॉक्युमेंट करतो. मला असं वाटतं की आय एम रायटिंग इन हिस्ट्री. तर मी खूप रिस्पॉन्सिबल आहे त्या गोष्टींना दाखवणं त्या प्रकारे, आणि त्या गोष्टींना जेवढं ऑनेस्टीचं आणि जे सत्य आहे ते दाखवणं की कशा प्रकारे चालू आहे. तर त्या पूर्ण इमोशन्स, त्या पूर्ण फिलिंग्स घेऊन जेव्हा ते आपण शूट करून जेव्हा ते बघतो, एंड रिझल्ट जेव्हा बघतो, तेव्हा आपल्याला एक डिफरंट पर्स्पेक्टिव्ह माहीत पडतो की अरे हां, मी त्या ज्या गोष्टी शूट करत होतो आम्ही ते गोष्टी फील करत होतो, ह्या गोष्टी फील करत होतो. जसं की मला दमट वातावरणाची जाणीव होती, मला एक राखेचा वास येत होता तेव्हा. आणि जेव्हा ते जेव्हा आपण त्या फोटोज एडिट करतो, जेव्हा आपण प्रोसेसिंग करतो पोस्ट प्रोसेसिंगला, तेव्हा त्या पूर्ण गोष्टी फील झालेल्या त्या आपण कलर्समध्ये उतरवतो. म्हणजे माझी तर ही प्रोसेस आहे. मला कोणता वारा असतो ना, एखादा वारा येतो, तो वारा, वातावरण, ऊन असेल तर ऊन, दमट वातावरण असेल तर दमट, ढगाळ वातावरण असेल ढगाळ, आणि त्यावेळी मला वास कोणता येतो, टेस्ट, वास, ह्या गोष्टी मला खूप मॅटर करतात. एखादी गोष्ट जेव्हा मी क्रिएशनच्या प्रोसेसमध्ये असतो, ती मी पोस्टमध्ये उतरवतो की अरे ही पोस्टमध्ये ह्या गोष्टी मला तिकडे फील झालेल्या, तर त्या ऑडियन्सपर्यंत पण त्या गोष्टी कनेक्ट झाल्या पाहिजेत, त्या फील झाल्या पाहिजेत. तर त्या प्रकारे मी पूर्ण पोस्टवरती इम्पॅक्ट करतो शूट झाल्यानंतर, अँड देन ते शेअर करतो. त्याचं फायनल होतं. आणि 90% टाईम असं झालं आहे की ज्या मी गोष्टी लोकांना दाखवायचा प्रयत्न करतो आणि सांगायचा प्रयत्न करतो, त्या त्यांना तशा प्रकारेच त्या पोचतात. तर ते खूप एक सॅटिस्फॅक्शन असतं एखाद्या आर्टिस्टसाठी. अरे मी जे बोलतो त्या लोकांना चांगल्या प्रकारे, ज्या प्रकारे मला दाखवायचं त्या प्रकारे ते बघतायत. तर इट्स अ कम्प्लीट सायकल आणि ती खूप मजेदार आहे. म्हणजे ती मला प्रोसेस आवडते. मस्त. कारण तू एक काय सुंदर म्हणालास की तुला असं वाटतं की तू इतिहास लिहितोयस, आणि फोटोग्राफी पण ऍक्च्युली आपण फोटो जसा काढत असलो की तू म्हणालास तू बनवत असतोस, पण ती वेळ आपण तिथे फ्रीज करतो. बरोबर. ते टाइमलेस होऊन जातं. बरोबर. त्यामुळे किती कमाल हा आहे. मी रिसेंट विचारलं कारण तुला एकदम ते ताजं आहे मनात, कारण तुझं बॉडी ऑफ वर्क तर आहे आणि तू 10 वर्ष आता तुझी 10 वर्ष संपूर्ण केलेस, ह्याच्यात पूर्ण केलेली आहेस. तर ते कमाल मला जाणून घ्यायचं होतं. हे सगळं चालू व्हायच्या आधी लहानपणी तू कुठे राहायचास? तर लहानपणी मी पवईमध्ये राहायचो. पवईमध्ये एक चाळीमध्ये राहायचो मी. माझा जन्म तिकडेच झाला आहे आणि सगळ्या प्रकारची लोक आजूबाजूला, नॉर्मल बैठी चाळीमध्ये राहायचो. आणि मला अजूनही म्हणजे मी तिकडे जातो, माझ्या मांडलेल्या बहिणी तिकडे आहेत. तर तिकडे उत्तर प्रदेशातली लोक, काही मुस्लिम कम्युनिटी, मराठी, कोकणी, सगळ्या प्रकारची लोक मिक्स, साऊथ इंडियन, ती एकाच बैठी चाळीमध्ये असे 20 घरं होती. आणि त्यात राहून मी असं जगलो आहे ना, म्हणजे की मला कधी असं फीलच नाही आलं की यार आपण वेगळं, की युनिटी खूप चांगली होती. आणि
त्या प्रकारे ती चाळीतल्या गोष्टी शिकत 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 पूर्ण शाळेची लाईफ तिकडेच पूर्ण गेली. शाळा तिकडेच होती. मग कॉलेजचं पण ज्युनियर कॉलेज पण तिकडेच गेलं. तर लहानपण पवईमध्ये एकदम म्हणजे चाळीचा एक्सपिरियन्स जो असतो ना, म्हणजे तेव्हा माहीत पडतं की बाजूच्या घरात काय चालू आहे, राईट, स्वतःच्या घरात काय चालू आहे. जेव्हा आपल्या घरात पण भांडणं होतात तेव्हा बाजूवाले लोक पटकन येतात की अरे काय झालं, प्रॉब्लेम काय चालू आहे. तर बैठी चाळीमध्ये जे माझं बालपण गेलं ना, ते माझ्यासाठी खूपच जास्त कोरीव काम झालं आहे. ते ॲक्च्युली ते कोर मेमरीज आहेत आणि ते माझ्यासाठी एक छाप आहे ती, जे माझ्या माइंडमध्ये गेली आहे की अच्छा, जे बॅचलर लोक समोर राहायचे काही UP-मधनं आलेले, ते कसे जेवण करतात 4-5 मुलं मिळून. परत आता समोर जेव्हा ईद असते तेव्हा मी पण ईद सेलिब्रेट करायचो. जेव्हा मी चाळीमध्ये राहायचो त्यांच्यावर मला ईद सेलिब्रेट करायला खूप आवडायची. मी क्रिसमस पण सेलिब्रेट करायचो कारण की तिकडची त्या प्रकारची पण लोकं होती. तर प्रत्येक सणाला प्रत्येकांबरोबर राहून ते इतकी मजा यायची आणि त्यातनं ते मला इन्ग्रेडियंट्स भेटायचे. अरे यार हे असं आहे, आता खीर बनते ईदमध्ये, त्यांची खीर वेगळी असते, आपण जी शीरखुर्मा, आणि आपली खीर जी असते त्यात ती काय टेस्ट मॅच नाही होत, काय ते लोक असं कोणते इन्ग्रेडियंट टाकतात, त्या गोष्टी मला इंटरेस्ट असा जाणून घ्यायला. तर प्लम केक बनतो क्रिसमसमध्ये, तो मला खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये इतका इन्व्हॉल्व होतो ना. म्हणजे स्वतःचे सण पण साजरे करायचे, त्यांच्या सणांमध्ये पण राहायचं. आणि मला असं वाटतं त्या ज्या लहानपणीच्या गोष्टी होत्या सराउंडिंगमध्ये, त्या मला असं वाटतं त्या मला खूप मॅटर केल्या माझे टॉपिक चूज करायला. म्हणजे इन फ्युचर ऑटोमॅटिकली सबकॉन्शियसली की आय लव्ह फेस्टिवल्स, आय लव्ह माणसं, सण खूप महत्त्वाचे मुद्दे तुझे ऑटोमॅटिक ते माझ्या सबकॉन्शियसली झाले. इव्हन एक खूप चांगला इन्सिडेंट होता की आमच्या चाळीमध्ये जेव्हा कोणीही म्हणजे हॉस्पिटलला नेऊन जायला जेव्हा कोण आजारी होतं, म्हणजे नॉर्मली तर असं क्लिनिक वगैरे जातात लोक, पण जेव्हा एखादा व्यक्ती आजारी असला आणि त्याला हॉस्पिटलला नेतात तर पूर्ण चाळ बाहेर येते ऑटोमॅटिकली येते. अरे काका तुम्हाला काय झालं आहे, आपण जाऊया हे ते. तर ती एक जी फिलिंग ह्युमॅनिटी असते ऑटोमॅटिक ती जाणीव होते. म्हणजे मला माहीत पडलं की जेव्हा एखादा माणूस हॉस्पिटलला नेतात त्याला, तेव्हा दुसरा एक माणूस बघत नाही की तुम्ही कोणत्या कास्टचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत, तेव्हा ऑटोमॅटिक सगळे एकत्र येतात ऑटोमॅटिकली. आणि ते बैठी चाळी म्हणणं ते ह्युमॅनिटी एक माझ्या ऑटोमॅटिक ती हृदयामध्ये झाली. तर फोटोग्राफीमध्ये पण आता करंटली मला असं बघायला गेलं ना, ती मला आता फील होतं, म्हणजे मागे बघून बघतो की अरे ह्याच्यामुळे मला माहीत पडतं की ह्युमॅनिटी खूप इम्पॉर्टंट आहे फोटोग्राफीमध्ये म्हणजे येणं. तर ते लोक कनेक्ट करतात. राईट. तर ॲक्च्युली बालपण जे गेलं चाळीमध्ये ते खूप लकी आहे मी की ते मला माझी 20 वर्ष तिकडे मी हे केली म्हणजे पवईमध्ये चाळी. कमाल. कारण की आय थिंक लहानपणी आपण कशा गोष्टी बघतो, करतो, अनुभवतो ना, हे खूप इम्पॅक्ट करतं आपलं आत्ताच्या कामावर. आणि मग आपण बसून जेव्हा असा विचार करतो तेव्हा लिंक लागते, पण ते ऑटोमॅटिकलीच व्हायला लागतं. त्यामुळे हे आय थिंक जसं सण आणि माणसं हे आय थिंक तुला तिथून ते असं मस्तपैकी इन जनरलच तुझ्या बॉडीत ते बसलंच डोक्यात. बरोबर. त्यामुळे कामातनं तर ते कमालच दिसतं. पण दुसरं मला काय विचारायचं, आता हे दहीहंडी असू देत किंवा विसर्जनाचे फोटो असू देत किंवा आगमनाचे फोटो असू देत किंवा जसं मगाशी होळीचं म्हटलं, एवढा आजूबाजूला कल्ला असतो, एवढी माणसं, एवढा आवाज, डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. त्या मोमेंटला तुझं डोकं कसं झेन असतं, शांत असतं का, तू असं प्रॉपर मग त्या व्ह्यू फाइंडरमध्ये असतोस, ते तेव्हा कसं फील होतं? कारण आजूबाजूला फुल जत्राच चालू आहे बेसिकली, आणि त्याच्यात तू ती एक मोमेंट थांबवलीस. सर आता हल्ली काय झालं की आता हल्ली आजूबाजूला जो क्राऊड असतो ना, तो मोस्टली कॉन्टेंट क्रिएटरचाच असतो. म्हणजे आता ते झालं, आपण त्यांना थांबू शकत नाही. म्हणजे इट्स ऑल अबाउट फ्रीडम. प्रत्येकाला प्रत्येकाचं व्हॉइस आहे. आणि सोशल मीडिया एक हे आहे, म्हणजे एक देणगीच आहे, देवाने दिली किंवा आपल्या झालं ऑटोमॅटिकली. तर असं सीन आहे की जेव्हा एखादी गोष्ट शूट करायला आपण जातो, फेस्टिवल असून दे किंवा कोणताही मोठा इव्हेंट असून दे, तेव्हा आजूबाजूला कॉमन लोक पण असतात जे बघायला असतात, आणि 50% मोर दॅन 50% कॉन्टेंट क्रिएटर असतात, ते पण शूट करतात. आता त्या झोनमध्ये तुम्हाला दिसतं आहे समोर काय चाललं आहे, आणि ते 100 लोकांना 1000 लोकांना दिसतं आहे की तेच चाललं आहे. पण व्हॉट यू चूज, व्हॉट युअर हार्ट सेज, म्हणजे तुमच्या मनाला काय वाटतं की यार हे कसं कॅप्चर केलं पाहिजे. तर मी खूप हे असतो, म्हणजे त्यामध्ये खूप निर्मळ असतो मी. म्हणजे माझं एवढं कनेक्शन असतं की मला जे वाटतं मी तेच कॅप्चर करतो. म्हणजे मला माहिती आहे की आता एक्झाम्पल गणपती विसर्जनाचाच मी एक्झाम्पल देतो. गणपती विसर्जनाला जेव्हा गिरगाव चौपाटीमध्ये आम्ही जातो तेव्हा खूप सारे गणपती असतात, आणि तुम्ही जर ह्या गणपतीचा कॅप्चर करायला गेला तर तो गणपती मिस होणार. बरोबर.
तर तिकडे काहीच कॅल्क्युलेशन नसतं की अरे तू हे कर ते कर. आणि मला असं वाटतं कॅल्क्युलेशन केलं पण नाही पाहिजे. जे तुझ्या मनाला वाटतं त्या मला जर माझ्या मनाला असं वाटत असेल की यार मी इथे थांबून तर ह्या गोष्टी कॅप्चर करतो आणि त्याला जर मी ऑनेस्टली करतो तर त्या मला भेटल्या. असं आहे का की यू कॅन्ट बी एव्हरीवेअर. म्हणजे आपण प्रत्येक जागी तर असू शकत नाही. आणि अजून एक गोष्ट जी मला नवीन लास्ट इयर रिसर्चमध्ये शिकायला मिळाली की तुम्ही जर एखादी गोष्ट कॅप्चर नाही करत आहे तर डेफिनेटली कोणीतरी करत असेल. इट्स समवेअर डॉक्युमेंटिंग समवन. कोणीतरी काहीतरी डॉक्युमेंट करत आहे आपल्याच कॅटेगरीचे लोक, आपल्याच जॉनरमधली लोक. तर इट्स ओके, यू शुड फील गुड. म्हणजे ती माझ्यामध्ये एक ओव्हर द इयर्स खूप चांगली फिलिंग आली आहे की यार जर एखाद्या माणसाने त्याच गोष्टी जर तुम्ही शूट केल्या आहेत पण त्याचा बेटर काम केलं आहे तर तुला ऑटोमॅटिक ती मला एक फिलिंग येते यार काय काम केलं यार, वाव. म्हणजे मी पण तिकडेच होतो आणि ह्याने हा फोटो तिकडे होता, माझ्या बाजूला लावून त्याने फोटो काढला आहे. म्हणजे त्याची किती वेगळी विजन आहे. तेव्हा मला प्राऊड फील होतं की यार हा मी वेगळाच आहे. तेव्हा असं वाटत नाही यार शिट मी का नाही फोटो क्लिक केला, तो माझ्याकडनं मिस झाला, हाव आय मिस दिस मोमेंट. ते आधी वाटायचं जेव्हा एकदम नवीन होतो. पण आता असं वाटतं यार नाही, लवली. म्हणजे त्याने ते कॅप्चर केलं, दॅट इज हिज विजन. आणि आता म्हणजे तेव्हा मी नव्हतं कॅप्चर केलं, म्हणजे माझी विजन ती नाही आहे. बरोबर. बट तेव्हा मी आय रिस्पेक्ट माय विजन की यार मी हे कॅप्चर केलं ना, मी हे बघितलं. असं आहे. कारण हा आय थिंक हा जो मुद्दा आहे तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. कारण ओव्हर द इयर्स काय झालं आहे, टेक्नॉलॉजी पण खूप अवेलेबल आहे, कॅमेरे सगळ्यांकडे आलेले आहेत, फोनचे कॅमेरे बेटर झालेले आहेत आणि क्रिएशनला इन जनरल वाव आहे कारण एव्हरीबडी इज डुईंग दॅट. जसं तू म्हणालास कॉन्टेंट क्रिएटर्सच जास्त असतात. मला तेच विचारायचं होतं की एवढ्या गर्दीमध्ये एवढी लोक तिथे सिमिलर काहीतरी करत असताना ते फिलिंग कसं आहे आपलं आणि ते डोक्यात येतं का? जसं तू म्हणालास की आउटपुट तू डेफिनेटली अप्रिशिएट करतोस की काय कमाल काम केलं आहे आणि तू असं नाही म्हणत की मी नाही केलं आहे. तर तेच ते हाऊ डू यू डील विथ दॅट? कारण अशी 100 लोक जर सेमच अँगल लावून बसली असतील आणि एवढं अवेलेबल असेल तर तुझी थॉट प्रोसेस कशी होते करताना ते काम? ॲक्च्युली खूप चॅलेंजिंग आहे. कारण की ना आता आगमनाचीच गोष्ट आहे की आगमन हा चालू आहे, सगळे एकाच जागेवरती उभे आहेत. मी पण तिकडेच आहे, सगळे एका जागेवरती उभे एकच शॉट समोरून बाप्पा येत आहेत, बापांचा शॉट ते घेत आहेत, गणपती बाप्पांचा. आता तिकडे मॅटर काय करतं की तुम्ही तुमच्या बाप्पा तर कॉन्स्टंट आहेत, म्हणजे ते तर येत आहेत, लँडस्केप इज कॉन्स्टंट, बॅकग्राऊंड कॉन्स्टंट आहे. आता तुम्ही त्याची स्टोरी क्रिएट करताय. तिकडे तुम्ही कोणत्या गोष्टी त्यात अजून ॲड करताय किंवा लेस करताय त्या डिफरन्शिएट करतं एक डिफरंट लोकांना. आता सध्या 50% लोक जे असतात, 100% म्हणतात ते फोनवरती असतात, 10 ते 15% कॅमेरावरती असतात. मी मोस्टली कॅमेरावरती असतो. माझा एक सेल्फ बिलीफ सिस्टम आहे की एखाद्या जागेवरती मी आहे आणि तिकडे त्या जागेवरती माझ्याकडे कोणती बेस्ट वस्तू आहे, म्हणजे पॉवरफुल वस्तू, इक्विपमेंट, तोच मी यूज करतो. तर मोबाईल नसेल, जर कॅमेरा नसेल तर मोबाईल डेफिनेटली यूज करतो मी, बट मी मोमेंट कॅप्चर करतो. असं आहे. तर मी कॅमेरावरती असतो. तर मी तेव्हा विचार करतो की मी अशा कोणत्या फोकल लेन्थ किंवा कोणत्या लेन्सने, माझ्याकडे 2च लेन्सेस असतात, 35 आणि 85. तर मी कोणत्या लेन्सने शूट करून कोणत्या डिस्टन्सला जाऊन जर मी तो फोटो दाखवेल तो कसा लोकांना दिसेल. कारण की आणि डिजिटलपेक्षा मेन आहे की मला कसा दाखवायचा आहे, मला कसा दिसतोय ते. असं आहे. तर स्वतःला कंटिन्युअसली ॲडजस्ट करायला लागतं की यार नाही मला इथे नाही राहायचं आहे. मी आता एक्झाम्पल, मी इकडे उभा आहे आणि जरा मागे जाऊन गेलो, फोटो काढला, तिकडे पण 100 लोक असणारच आहेत तो अँगल क्लिक करायला. बरोबर. पण प्रत्येकाची ना वेगळी कहाणी जो गोष्ट असते त्या गोष्टीला कॅप्चर करण्यासाठी. की एखादीची स्टोरी असेल की मला गणपती बाप्पा जरा मोठा दाखवायचा आहे, किंवा एखादी स्टोरी असेल की गणपती बाप्पासमोर कोण नाचत असेल त्याला दाखवायचं आहे. तर प्रत्येकाचे डिफरंट ते व्हर्जन असतात. बोलतात ना की ट्रूथ हॅज डिफरंट व्हर्जन्स. तर ते तसंच आहे की सत्य समोर असतं पण प्रत्येकाची सत्याची डेफिनेशन वेगळी असते आणि व्हर्जन असतात सत्याची. तर मला असं वाटतं मी माझं एक सत्य मांडतो जेव्हा एखादी फोटो कॅप्चर करतो, आणि फक्त मी ऑनेस्टीने मांडतो की जे आहे ते दिस इज व्हॉट इट इज. आणि नंतर जो 20-30% जो गेम असतो ना तो प्रोसेसिंगवरती असतो. मला आवडते, मला प्रोसेसिंगवाला पार्ट जो असतो तो खूप आवडतो. मला कलर दाखवायला आवडतात. मला जे तेव्हा फील होतं, एक्झाम्पल मला जर असं गरमी होत असेल, माझे फोटो ऑटोमॅटिक वॉर्म असतात. मला जर पावसाळ्याची फील असेल ना, म्हणजे जरा मी भिजलो आहे किंवा पाऊस पडतो आहे, तर माझे फोटो जरा मुडी असतात. थंडीमध्ये माझे फोटो जरा ब्लूइश असतात. म्हणजे हे पूर्ण माझ्या फिलिंगवरती असतं की हाऊ आय फील दॅट टाईम वाईल कॅप्चरिंग. तर हे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आता आजकालच्या जमान्यामध्ये कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत ना, तर सगळे लोक कॅप्चर करतात, सगळ्या गोष्टी मोस्टली सेम आणि रिपिटेशन होत आहेत. पण हाऊ यू कॅन स्टँड आउट विथ युअर फिलिंग्स ओनली, हाऊ यू फील दॅट टाईम, व्हॉट यू आर फिलिंग दॅट टाईम. तर कधी असं होतं की मी एखाद्या गर्दीमध्ये शिरलो आहे आणि मी पेनमध्ये आहे, म्हणजे माझ्या बाहेरचे कोणी पाय दिला आहे, तर
तो माझ्या ऑटोमॅटिक फोटोमध्ये दिसून येतो. वाकडा चुकून वाकडा फोटो असतो, तो वाकडा अँगल असतो, त्यात दिसून येतं की अरे असं झालंय. तर त्या मी ॲक्च्युली नॅचरल ठेवतो मुद्दामूनच. म्हणजे आय वॉन्ट टू शो व्हॉट आय एम फिलिंग. मी कसा चाललोय, कसा गो थ्रू करतोय गोष्टीला. तर आता सध्या मी लास्ट 2 महिने झाले स्वतःला डॉक्युमेंट करतोय. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करतो जे घरी करतो. समजा की मी दाखवत पण नाही असं कोणाला, ते ठेवलं आहेत करून की मी कसा एडिट करतोय फोटो. तर एक छोटासा कॅमेरा लावला आहे, म्हणजे मोबाईलच असतो दुसरावाला. तर प्रत्येक गोष्टी मी डॉक्युमेंट करतोय की मी कुठून ट्रेन पकडून कुठे चाललो आहे, काय डॉक्युमेंट शूट करतोय. शूट करताना मला तिकडे काय फील होतं आहे मी स्वतः बोलतो कॅमेरामध्ये लगेच पटकन, की आता मला हे फील होतं आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे, पटकन बोलून टाकतो. कारण की मला नंतर ते कधी कधी कसं असतं ना, खूप साऱ्या फिलिंग असतात आपल्याला, ते मला नंतर आठवायला की अरे मला ते मी फील करत होतो. मला एका फोटोग्राफरने सजेस्ट पण केलं आहे की मी जे टाईपची फोटोग्राफी करतो तिकडे मला एव्हरीडे डिफरंट इव्हेंट्सला आकार होतो मी. तर त्यांनी मला सांगितलं पण आहे की एक छोटासा माईक आहे ना, तो लावून ठेवायचा आणि तो ऑटोमॅटिक फक्त रेकॉर्ड करणार, ऑडिओ रेकॉर्ड करणार. आणि तू फक्त, आणि मला सवय पण आहे की जेव्हा मी शूट करतो ना स्वतःशी बोलत असतो, खूप काय बोलत असतो. अरे यार हा बाप्पा इकडे फिरला पाहिजे, आता हे असं झालं पाहिजे, अरे हा मुलगा मध्ये आला आहे, म्हणजे असं मी काही ना काहीतरी स्वतःशी बोलत असतो. तर ते मला सरांनी सांगितलं, ते एक फोटोग्राफर आहेत पुण्याचे, की गणेश तू एक काम कर, तू हे एक माईक घे आणि तो तुला 8 तास रेकॉर्ड करणार दिवसातनं. मग तो वेन यू ट्रान्सफर डेटा फोटो आणि व्हिडिओचा करतो मी, तर ऑडिओचा पण एक ठेवत जा की तू स्वतः काय बोलतो स्वतःशी. ते तुला फ्युचरमध्ये ऐकायला मजा येईल की तू त्या काय फील करत होता, काय बोलत होता. तर आता मी सध्या ती प्रोसेस चालू केली आहे की मला काय फील होतं शूट करताना. कारण की ॲक्च्युली आजकाल कसं झालं ना की शूट करून पोस्ट करायचं हे झालं आहे. म्हणजे ती खूप लोकांमध्ये असं बघतोय मी की ती घाई झाली आहे, घाई. पण ती मला नाही करायची. मला पूर्ण ते प्रोसेस आवडते, फील करायला, एन्जॉय करायला. तर मी त्या डॉक्युमेंट करतोय, म्हणून मी स्वतःला डॉक्युमेंट करतोय की मला कसं फील होतं आहे ते डॉक्युमेंट करताना. कारण की ना मी स्वतःला जागरूक करतो. आय एम कॉन्शियसली टेलिंग माय सेल्फ यू आर नॉट डुईंग दिस फॉर ऑडियन्स, यू आर डुईंग दिस फॉर यू. अँड इफ इट इज मेकिंग यू हॅपी तरच तू ते कर कंटिन्यू. कारण की जेव्हा जर तू एकदा त्या ट्रॅपमध्ये फसला की तू ऑडियन्ससाठी करतोय तर तुला ऑडियन्स ड्राईव्ह करतील. पण तुला ड्राईव्ह करायचं तुझ्या ऑडियन्सला, तुला ड्राईव्ह करायचं तुला स्वतःला. बरोबर. तर ते मला सायकल जेव्हा कळायला लागलं आणि जेव्हा मला असं वाटतं की यार नाही हे ऑडियन्स मला ड्राईव्ह करायला लागतं आहे, तेव्हा मी थांबतो. कारण की मला हे लाँग टर्म गेम खेळायचं आहे. मला असं नाही की यार आता मी आलो, व्हायरल झालो, फेमस झालो आणि पण लगेच गायब झालो. असे खूप लोक बघितलेत, सगळ्यांनीच बघितले असतील की खूप लोक असे आले आणि गायब झाले. पण आय वॉन्ट टू कीप दिस लाँग. असं बोललो की मी हळूहळू इतिहास लिहितोय, असं मी नेहमी बोलत स्वतःला बोलत असतो, स्वतःला प्रेरणा देत असतो मी की यार गणेश तू काहीतरी महत्त्वाचं काम करतोयस, काही पण असून ते महत्त्वाचं आहे तुझ्यासाठी. तू डॉक्युमेंट करतोय गोष्टी, ते कधी ना कधी युजफुल होतील, कधी ना कधी कोणाला तरी ते रिलेट होतील. तू टाईमला फ्रीज करतोयस, तर त्या गोष्टीसाठी मी तशा गोष्टी म्हणजे माझ्या गोष्टी फॉलो डॉक्युमेंट करायचा मी प्रयत्न करत असतो आपल्या पद्धतीने. असं आहे, कमाल कमाल, विथ माय ओन पेस. किती चांगलं, कारण हे खूप महत्त्वाचं ना, कारण तू गेले 10 वर्ष हे करतोयस आणि सातत्याने करतोयस दर आठवड्याला, तर एक नाविन्य पण त्याच्यात न्यूनेस तर पाहिजेच टू कीप यू एक्सायटेड. नाहीतर सेम करून त्याच्यात काहीतरी आपण नवीनच शोधत असतो. तर ते तू करत आलास आणि ते पुढे बिल्ड करायचं आहे, अजून मोठं करायचं आहे किंवा अजून वेगळं काय काय करायचं आहे हे सतत आपल्यालाच सांगायला लागतं. कारण आपल्याला कोण सांगणार नाही की तू आज हे कर, उद्या हे कर. त्यामुळे हे खूप सेल्फ मोटिवेशन किंवा ही क्लॅरिटी पण खूप महत्त्वाची आहे मला तर असं वाटतं. खूप इन जनरल लॉंग टर्म जर का काही करायचं असेल, म्हणजे नॉट नेसेसरी ओनली कॉन्टेंट, पण इन जनरलच ग्रो करायला हे खूप खूप महत्त्वाचं आहे. ग्रोथ आणि ह्याच्याबद्दल बोलू त्याच्या आधी मला तुला असं विचारायचं आहे की तुझं गाव कराडच्या जवळ आहे आणि त्याचंही एक खूप मोठं एक लिंक तुझ्याबरोबर आहे आणि त्याचं पण आय थिंक तेही आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. ते गावाशी असलेलं नातं कोणत्याही असेल, ते गावाचं नातं खूप मला वाटतं हेल्प करून जातं बऱ्याच गोष्टींमध्ये. तर तू कसं एक्सप्लेन करशील तुझं गाव आणि काय सांगशील तुझ्या गावाबद्दल आणि तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? मला असं वाटतं की माझ्या फोटोग्राफीमधला जो मॅक्झिमम जो पार्ट आहे तो मला गावानेच इन्स्पायर केला आहे. मला माझ्या स्वतःच्या गावच्या घरांनी, माझ्या गावच्या लोकांनी, माझी फॅमिली गावची, मला गावाने खूप इन्स्पायर केलं आहे. आणि ते अशा प्रकारे इन्स्पायर केलं आहे की मी त्या गोष्टी एक्सप्रेस करतो बाहेरच्या जगामध्ये, जे मला गावातून भेटतं. तर मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक गाव असलं पाहिजे आणि गाव हे गाव एका माणसाला शेप देतं. तर
जसं की आम्ही फार्मर बॅकग्राऊंडमधनं आहे, आमची शेती आहे, तर मला माझी फोटोग्राफी ॲक्च्युली पूर्ण इंटरकनेक्टेड आहे शेतीची. शेतीतली कामे असून दे किंवा शेतीमध्ये लोक कामं करतात, शेतीमध्ये काय होतं, जसं की मी बोललो वातावरण खूप मॅटर करतं, तर शेतीमध्ये मॅटर करतं, फोटोग्राफीमध्ये पण करतं. तर मला माझ्या गावाने ॲक्च्युली एक गोष्ट जी सगळ्यात जवळची शिकवली आहे ना, ती शिकवली की स्टे ग्राउंडेड. म्हणजे गावची माणसांमध्ये कधीच म्हणजे मी असा अहंकार नाही बघितला आहे की अरे मी हाच आहे, मी तोच आहे. ते असतात, पण ते जे आपण खातो तेच ते खातात आणि ते आजही साध्यापणाने जातात असं आहे. तर मला मला गावामुळे एक गोष्ट शिकायला मिळाली आहे की यार तू जसा पण आहेस ना, पण तू गावचा आहेस, तू ग्राउंडेड आहेस, म्हणजे ग्राउंडेड राहिलं पाहिजे, ऑलवेज स्टे टू युअर रूट्स. तर ते मला नेहमी आणि मी 2-3-4 महिन्यामध्ये 2 वेळा तर ट्रिप माझी गावची असतेच. तर ती मला ऑटोमॅटिक फील येते, ऑटोमॅटिक की अरे तू इथला आहे, यू बिलॉंग टू दिस प्लेस, यू आर नॉट, तू कुठे उडला नाही हवेमध्ये, तू खालीच आहेस. तर ती मला असं वाटतं ते पण एक माझ्यासाठी खूप ॲड ऑन करत असतं नेहमी गावाला. आणि मला माझं गाव बोलवतं, मला माझं गाव ऑटोमॅटिक बोलवतं की तुला यायचं आहे. दर 2 महिन्यानंतर मला ऑटोमॅटिक कॉल येतो मनात की आता तुला गावाला गेलं पाहिजे. आणि मग नंतर मग रिस्टार्ट होतो परत नवीन दुसरं काम. तर गाव असणं खूप महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. गावचं जेवण, गावची माणसं. गावाचं नाव काय? माझ्या गावचं नाव आहे नाठवडे. छोटंसं गाव आहे, 32 शिराळा तालुक्यामध्ये आहे. 32 शिराळा थोडं फेमस आहे आणि सांगली जिल्हा. कराडपासून खूप जवळ, कोल्हापूरपासून खूप जवळ आणि कोकणाच्या आणि पश्चिम भारताच्या एकदम मधोमध असं पश्चिम महाराष्ट्र एकदम छोटंसं गाव आहे आणि खूप सुंदर गाव आहे. आणि मला असं वाटतं कोकणाचा पार्ट आणि हा पश्चिम महाराष्ट्राचा पार्ट म्हणजे त्या मिक्स असल्यामुळे कसं आहे, दोन्ही फिलिंग्स आहेत त्यात, की थोडंसं तो वाली फिलिंग आणि ती थोडीशी ही वाली फिलिंग पण आहे. आणि गावचे मित्र पण जे आहेत ना, ते एकदम म्हणजे गावची मैत्री वेगळी असते मला असं वाटतं शहराच्या मैत्रीपेक्षा. गावचे मित्र तुमच्यासाठी जीव लागून, म्हणजे तू बोला ना की बा असं आहे, तुला ह्या प्रॉब्लेममध्ये, ते तुला बळ्यांसाठी पैसे नसतील किंवा काय नसेल, पण ते तुम्हाला वेळ देतात, वेळ, सहानुभूती, वेळ उभं राहतात. आणि आता ज्या मुंबईमध्ये राहतो आपण, तर मुंबईमध्ये काही लोकांना म्हणजे खूप लोकांना वेळ नसतो आणि ते सत्य आहे, म्हणजे त्यात काय वाईट चुकीचं नाही आहे. सगळे लोक पळत आहेत, सगळे लोक आपल्या कामामध्ये आहेत, पण गावचे माणसं सगळं सोडून पहिला तुला ते वेळ देतील. तर ते गावी खूप आपुलकी आहे, गावी नेहमी ती आपुलकी असते आणि ती खूप मॅटर करते एखाद्या आर्टिस्टला शेप होण्यासाठी, घडवण्यासाठी. तर गावची माती खूप महत्त्वाची लागली पाहिजे आपल्या पायाला नेहमी, गावची माती. तर मी खूप लकी फील करतो की मी चांगल्या गावामध्ये आहे, चांगलं आमचं गाव आहे. आणि आता तर दरवर्षी गणपतीला जातोच, 30 वर्ष झाली, आणि दिवाळीला पण असतो, असा अधूनमधून तर खूप वेळा असतो. गावचे फेस्टिवल मी खूप डॉक्युमेंट करतो, गावच्या लोकांना डॉक्युमेंट करतो. आणि शेतीवरती, आणि स्पेशली मी ना एक प्रोजेक्ट केला, अजून तुम्ही बाहेर कधीच काढला नाही, हळूहळू काढणार आहे. मी लास्ट 4 वर्ष झालं की मी फार्मर्स आणि स्पेशली ऊस डॉक्युमेंट करतो आहे. ऊस कसा साखर प्रोव्हाइड करतो, मी त्याला एक वर्ड दिला आहे, स्वीट पॉयझन. म्हणजे त्याला ते चांगलं पण आहे, प्रोज अँड कॉन्स. चांगली गोष्ट मी खूप जास्त दाखवली आहे, फक्त म्हणजे किती चांगली प्रोसेस आहे, शुगर यांचा किती चांगला यूज होतो, आणि शुगर इन द एंड तो जरा पॉयझन बोलतो आपण त्याला, जेव्हा ती रिफाईंड होते. तर ते खूप कॉन्ट्रास्टवालं मी एक प्रोजेक्ट केला, चालू आहे, त्याला अजून वेळ लागेल, पण मी अशा गोष्टी करत असतो आणि ते ऑटोमॅटिक इन्स्पायर करतात. गावची माती ना इन्स्पायर करते ऑटोमॅटिक की तू हे कर, तू हे केलंच पाहिजे. तर ती मजा आहे, गावाला मजा आहे खूप. आणि गावात फोटो काढण्याची किंवा काम करण्याची आणि शहरात काम करण्याची ह्याच्यामधला तुला कॉन्ट्रास्ट कसा वाटतो? गावात कसा झोन असतो? खूप डिफरन्स आहे. गावामध्ये ना तुम्हाला टाईम खूप आहे, खूप वेळ असतो, तुम्हाला असं टाईम लिमिटेशन नसतं की तुम्हाला एवढाच ह्यामध्ये काढायचं. तुम्ही वेळ घेऊन एकांतात आणि लोकांशी कनेक्ट ठेवून फोटो काढू शकता. शहरामध्ये एक्झॅक्टली अपोजिट आहे. शहरामध्ये तुम्हाला वेळच नाही आहे. शहरामध्ये तुम्हाला डोळे बंद करून उघडले की झाला, मोमेंट गायब, मोमेंट कुठे गेला काय कळालंच नाही. पण गावामध्ये तसं नाही. गावामध्ये मोमेंट्स आहेत आणि वेळ आहे तो कॅप्चर करायला. तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या डोक्यामध्ये जर गोष्ट असेल किंवा तुम्हाला काय गोष्ट दिसत असेल, तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे वेळ देऊन कॅप्चर करू शकता किंवा एक स्टोरी टेलिंग करू शकता. तर मी आहे ती स्टोरी टेलिंगच करतो आहे, पण माझा मीडियम आहे फोटोग्राफी. मी चूज फोटोग्राफी मला आवडते, म्हणजे मला पहिल्यापासून गोष्टी आवडतात, ऐकायला आवडतात.
मला पिक्चर बघायला खूप आवडतात. तर त्या गोष्टी मी माझ्या फोटोग्राफीद्वारे मला कोणती नवीन गोष्ट दिसते आहे गावी, मुंबईमध्ये, शहरामध्ये. मला मुंबई खूप आवडते, म्हणजे फोटोग्राफी मला ती जी बिझी लाईफ आहे ना मुंबईची, फास्ट लाईफ, ती मला खूप आवडते. ती मी प्रत्येक महिन्यात एकदा तरी डॉक्युमेंट घ्यायचा प्रयत्न करतो वेगळ्या रीतीने. फास्ट ट्रेन असून दे किंवा लोक बिझी आहेत. तर तो ॲक्च्युली कॉन्ट्रास्ट चांगला आहे माझ्यासाठी, आणि तो कॉन्ट्रास्ट मला दोन्ही गोष्टी दाखवतो. एक गाव शांतता दाखवते, तर हे पण दाखवतं की बिझी लाईफ. तर लकी आहे म्हणजे मी खूप, की दोन्ही गोष्टी मला लाभल्या आहेत. आणि मुंबई पण स्ट्रेंथ देते मला की यार यू हॅव टू स्टे स्ट्रॉंग. इट्स कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड, खूप फास्ट चालू आहे सगळ्या गोष्टी. तुला पण त्या पेसने राहायचं आहे. आणि गाव असं आहे की ओके स्लो डाऊन असं आहे. तर मस्त आहे, म्हणजे ज्या गोष्टी एका आर्टिस्टला रिक्वायर्ड असतात त्या प्रत्येक गोष्टी माझ्या लाईफमध्ये आता सध्या तरी आहेत. कमाल कमाल कमाल. मगाशी बोलता बोलता तू म्हणालास एकांत मिळतो गावामध्ये. एकांत तुझ्यासाठी किती महत्वाचा आहे इन जनरल, डे टू डे बेसिसवर पण चालेल? मला एकांत खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, खूप पण जास्त महत्त्वाचं आहे. एकांत म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की माय टाईम. आपण प्रत्येक वेळी मोबाईलवरती असतो किंवा कोणाशी तरी बोलत असतो, कोणाशी तरी कम्युनिकेट करत असतो. इवन ऑडियन्स असून दे किंवा सोशल मीडिया असून दे किंवा घरची फॅमिली असून दे. एकांत हा तुम्हाला तुमच्या जागीच मिळू शकतो. तुमची एखादी स्पेस असेल किंवा तुमची एखादी जागा असेल ज्यात तुम्ही कोणाशीच कनेक्टेड नाही आहात, तुम्ही स्वतःबरोबरच आहात, तर तो खूप महत्त्वाचा असतो. आणि तो आजकाल खूप कमी होत चालला आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये. इवन माझ्या लाईफमध्ये पण खूप कमी होत चालला आहे. पण मी त्यात पण स्वतःला असं बोलून करतो की यार नाही, मला थोडा एकटं राहायचं. आणि मी तो प्रत्येकांना सांगतो. इवन माझी वाईफ, माझे पप्पा आणि माझे मित्र, आणि किंवा इव्हन सोशल मीडियावर मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे त्या गोष्टीबद्दल की अरे आय विल बी इनॅक्टिव्ह फॉर फ्यू डेज बट आय विल बी बॅक. तर मी त्या गोष्टीला एक्सप्रेसिव्ह आहे, कारण की मला असं वाटतं जर मी बोललोच नाही तर कळणार कसं लोकांना की मला एकांताची गरज आहे, असं आहे. आणि मला असं वाटतं एक्सप्रेस करून एखादी गोष्ट सांगितलेली क्लिअर कट असते रादर दॅन ऑटोमॅटिक गायब होणं. नाहीतर लोक विचार डबल मिनिट करतात, ह्याला काय झालं, काय करतोय, असं आहे. तर तेच आहे. तर एकांत खूप मॅटर करतं. आणि मला असं वाटतं जेव्हा मी एकांतमधून जेव्हा बाहेर येतो तेव्हा मी खूप स्ट्रेंथवाला असतो. एक स्ट्रेंथ आहे ऑटोमॅटिक येते की हां आय कॅन डू दिस, असं करू शकतो. राईट. आणि एकांतामध्ये काय करतो असतो जेव्हा तू मी टाईम तुझा चालू असतो, तर तुला काय करायला आवडतं किंवा कसा तू घालवत असतो वेळ? मी ना ऑब्झर्व करतो ऑटोमॅटिक, म्हणजे नॉट फोर्सफुली. फोटोग्राफीमध्ये कधी कधी सर्कमस्टान्सेसनुसार ना वी टेंड टू फोर्स अवर विजन आणि ऑब्झर्वेशन. राईट. बट एकांतामध्ये ते ऑटोमॅटिक असतं. फॉर एक्झाम्पल मी गावाला जाऊन मोस्ट ऑफ द टाईम एकांतामध्ये असतो. मी जास्त झोपतो. मुंबईमध्ये मी कधीच 6 तासावरती झोपलो नाही. 6 ते 7 तास झोपतो, पण गावी मी 10 तास झोपतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या आजूबाजूची झाडं, पानं, फुलं, माती, दगडं, इवन श्वास जो आपल्याला येतोय तिकडे, प्रत्येक गोष्टीला ना फील करून फक्त ते ऑटोमॅटिक स्लो डाऊन करतं एखादी गोष्ट. आणि तेव्हा मी कुठल्या वरीमध्ये नसतो. एखादा माणूस आहे ना, प्रत्येक माणूस आजच्या जनरेशनमध्ये तरी काही ना काहीतरी तो वरीमध्ये असतो. म्हणजे वरी म्हणजे विचारामध्ये असतो, काळजीमध्ये असतो की काही ना काहीतरी कोणाला काही ना काहीतरी कम्प्लीट करायचं आहे. पण एकांतामध्ये आय फील टोटली कम्प्लीट अँड लॉस्ट विथ द आउटसाइड वर्ल्ड. तिकडे मी त्या वेळेची किंमत करून त्या वेळेमध्ये असतो. इन करंट प्रेझेंट मोमेंट की यार हां की हे पान असं आहे, हे झाड असं आहे, किंवा आता असं चालू आहे. तर एकदम स्वतःशीच ते कनेक्ट होऊन फक्त वॉक करणं किंवा बसणं एका शांत ते आजूबाजूला बघणं फक्त असं नॉर्मली, पण नॉट फोर्सफुली. राईट. इट्स जस्ट ऑटोमॅटिक. तर ते मला एकांतामध्ये भेटतं. आणि तो पण कमी असतो टाईम, तो जास्त नसतो. कारण की जे या इंडस्ट्रीमध्ये आम्ही आहे, ज्या फोटोग्राफीमध्ये, या आर्टिस्ट फील्डमध्ये आपण आहोत ना, आपल्याला आपली विजन आणि आपलं माइंड शेपच करायला लागतं, नाहीतर राहून जाईल ते. असं आहे. मग जेव्हा आपण वेळ भेटतो तो करणं खूप गरजेचं आहे, एकांत पण. असं आहे. कमाल. मला तुझ्याबद्दल जे एक माझं ऑब्झर्वेशन आहे की तुला थीम्स पकडून काम करायला खूप आवडतं आणि तू क्रिएटिव्हली नवीन नवीन काय ना काहीतरी स्वतःला चालना देत असतोस, चॅलेंज करत असतोस, त्यामुळे नवीन नवीन काम पण तुझं येत असतं त्याच्यामुळे. सो आय थिंक ते मला फार डिस्टिंक्ट वाटलं. कारण जसं म्हटलं मी की तू तर गेली 10 वर्ष तू हे करतोयस,
आणि हे इंटरेस्टिंग करत राहणं, सेम जागी जाऊन पण ती जागा वेगळ्या दृष्टिकोनातनं बघणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्या कॉन्सेप्ट आणि थीम्सबद्दल बोलूच, पण त्याच्या आधी ह्या थीम्स तू कशा चालता फिरता तुला येतात आणि नोट डाऊन करून ठेवतोस, की ह्या कशा तू नवीन नवीन आयडियाज, हाऊ डू यू गो अबाउट इट? आधी मी कसं करायचो की मला आता जसं 3-4 वर्षाआधी मला फिलिंग यायची की अरे हां, आपल्या आजूबाजूला ह्या गोष्टी आहेत, आपण हे करूया. जसं की ऊसाचा टॉपिक झाला, शेतकऱ्यांचा टॉपिक झाला, अजून मी कोलवरती पण काम केलं आहे, कोळशावरती थोडंसं. पण नंतर मी एका आर्टिस्टला भेटलो, लखनौचा आहे खूप. त्याने मला सांगितलं की तो एका वर्डनुसार काम करतो, तर ते मला खूप इन्स्पायर केलं. मग मी पण ते करायला लागलो. फॉर एक्झाम्पल मुंबईचा डबेवाला एक्झाम्पल, ते एक शब्द झाला. तर असे मी एक नोट बनवली, एक नोट लिस्ट बनवली आहे. तर जेव्हा पण मी कुठे चालत असतो, फिरत असतो आणि एखादी गोष्ट मला क्लिक होते, पटकन तो एक शब्द लिहून ठेवतो मी त्या नोट लिस्टमध्ये आणि नंतर मी त्याला व्हिजिट करतो. हे आत्ता मी सध्या लास्ट 1 वर्षापासून सवय लावली आहे. नंतर आधी मी असंच भरकटलेला होतो, म्हणजे पण करायचो सगळ्या गोष्टी, शूट आणि डॉक्युमेंट करायचो, पण आत्ता सगळ्या त्या गोष्टी लाईंड अप आहेत. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं की चाय झाली, चाय, तर चायवरचे व्हिडिओज, चायवरचे फोटोज, डबेवाला बोललो किंवा लोकल ट्रेन. माझी अजून एक सिरीज आहे हँड्स, लोकल ट्रेनमधल्या हँड्स. तर मला असं वाटतं त्या ना, जे लोकल ट्रेनवरती जे हँडलवरती जोडले असतात ना हात लोकांच्या, त्याला मी ऑब्झर्व केलं आहे. कारण की मी आधी जॉबला पण जायचो ना, तर मी त्या गोष्टी खूप ऑब्झर्व करायचो. लोकांचे डोळे बघायचो ट्रेनमध्ये प्रवास करताना आणि त्यांचे हात बघायचो. तर मला असं वाटायचं ना, ते हात बघून आता की लोकांच्या त्या हाताच्या शेपवरनं, पोझिशनवरनं गोष्टी समजायच्या ऑटोमॅटिक, की ह्याला आता काय होत असेल, म्हणजे हा काय विचार करत असेल. हा मला, कारण की मला 1 तासाचा वेळ असायचा ट्रेन ट्रॅव्हलमध्ये ना, तर माझ्याकडे वेळ आहे. तर मी काही गोष्टी कॅप्चर पण करायचो आणि पहिली गोष्ट तर मी ऑब्झर्व करायचो की अरे ह्याचा हात असा वाकडा, ह्याने असंच का पकडला आहे हात, कधी टाईट पकडला, कधी ढिला पकडला आहे, कधी त्याने एका बोटानेच पकडलेलं असतं. तर त्या गोष्टी ऑटोमॅटिक ऑब्झर्वेशनने आणि स्वतःच्या अंडरस्टँडिंगने की यार हा गोष्टी फील करत असेल, तर त्या गोष्टी, म्हणजे ती एक सिरीज बनवली. ती एक मला का आले की आतापर्यंत मी मोर दॅन 100 हँड्स केलेत कवर. आणि जेव्हा पण असं जातो, मी ट्रॅव्हल करतो ट्रेनने, तर माझ्या नेहमी कॅमेरा तर असतो, तर मी ऑब्झर्व करत असतो आणि असा एखादा वेगळा इंटरेस्टिंग हँड पोस्चर पण मिळाला तर तो पण मी कॅप्चर करतो. तर ते एक लॉंग टर्म, लाईफ लॉंग सिरीज असणार आहे माझी, की हँड्स म्हणजे स्टोरी टेलिंग हँड असं काहीतरी मी त्याला नाव दिलं, पण तेच माझं ऑब्झर्वेशन येतं. तर आता मी सध्या नोट डाऊन करतो गोष्टी ज्या मला शूट करायच्या आहेत, आयडियाज, की आता एक्झाम्पल, आता गणपतीचा आता आगमन आता चालू आहे, तर त्यात पण मला बघताय तेव्हा गणपती आलेले आहेत. हो, आता गणपती आलेले आहेत. तर मी ह्यावर्षी जरा वेगळं केलं आहे. ह्यावर्षी मी गणपती जे बनवतात जे आर्टिस्ट असतात, हे गंमत सांगतो तुम्हाला, खूप चांगली गंमत आहे. की जेव्हा आता आपण एखादा मी फोटो काढतो आणि जेव्हा मी तो फोटो शेअर करतो, तेव्हा जेव्हा आपल्याला कॉमेंट्स आणि लाईक्स येतात आणि फोटो जेव्हा तो शेअर होतो, तेव्हा खूप मजा आहे, चांगलं वाटतं. तर त्याचा विचार मी टाकला मूर्तिकारांमध्ये. यावर्षी मी मूर्तिकारांना डॉक्युमेंट केलं आहे. गणपती बाप्पांची जी मूर्ती करतात ना, त्यांची मी डॉक्युमेंटिंग स्टाईलमध्ये व्हिडिओ बनवतो आहे आणि त्यांचं चालू आहे माझं प्रोसेस. तर मी काही असे म्हणजे प्रसिद्ध लोक आहेत जे स्पेशली जे विजय खातू सर होते आधी ते बनवायचे मूर्तिकार, तर त्यांच्यातले जे लोक आहेत, तिकडे जे कामगार लोक आहेत, त्यांचे मी इंटरव्ह्यूज घेतले, त्यांच्या फिलिंग्स मी घेतल्यात, कॅप्चर केलेत. एवढं रडायला येतं ना, जेव्हा बाप्पा कारखान्यातून बाहेर पडतो, जेव्हा कारखाना जसा रिकामा होत जातो ना, त्या टायमाला आम्हाला खूप वाईट वाटतं. म्हणजे 2 महिने आम्ही बाप्पाशी एकरूप झालेलो असतो, तो बॉन्ड झालेला असतो आणि बाप्पा आम्हाला सोडून चाललेला असतो. तो तुमच्यासाठी आनंद असतो की 11 दिवस आमच्या घरी बाप्पा येतात, पण आमच्यासाठी तो थोडा म्हणजे वाईट वाटण्याचा क्षण असतो तो, की म्हणजे चालले बाप्पा आहे. आणि शेवटचा दिवस असा येतो की जेव्हा लोकांच्या घरी बाप्पा येतो आणि हा कारखाना पूर्ण एम्प्टी होतो. तो अनुभव आहे, तर बघून म्हणजे असं वाटतं की पुढच्या वर्षी कधी चालू होणार, असं तो भावनेने आम्ही सर्व काम करत असतो.
की त्यांना काय फील होतं. बिकॉज ॲज अन आर्टिस्ट त्यांनी पण ते तेवढंच इनपुट टाकलं एखादं क्रिएशन करायला. आणि जेव्हा ते बाहेर येतं लोकांसमोर, जेव्हा ती एखादी मूर्तीचं आगमन होतं, तेव्हा 1000 फोटोग्राफर्स ते कॅप्चर करत असतात, पण तेव्हा त्यांना काय फील होतं. मग त्यांनी ते अशा प्रकारे सांगितलं आहे ना, ते माझ्यासाठी खूप ती फिलिंगच वेगळी होती. तर त्यातला मला त्यातला मी एक किस्सा सांगतो. आपल्यासाठी गणपती 10 ते 11 दिवसासाठी असतात. ते आपल्यासाठी येतात. जेव्हा आगमन होतं तेव्हा आपण खूप खुश होतो. गणपतीचे 10 दिवस आपण खूप आनंदी असतो. पण त्यांच्यासाठी ना, जेव्हा तो गणपती बाहेर निघतो ना मंडपात ना, तो थोडासा त्यांच्यासाठी एक मिक्स फिलिंग असते. ते मला त्यातनं कळालं. हे एक नवीन गोष्ट मला शिकायला मिळाली ह्या रिसेंट ह्या कामामध्ये. मला दोघा ठिकाणी सांगितलं की आम्हाला ना म्हणजे असं एम्प्टीनेस वेगळं फील होतं जरा आम्हाला. कारण की ते 3 महिने असतात. 3 महिन्याच्या आधी काम चालू असतं कारखान्यात. रेग्युलरली काम चालू असतं. बनवण्यापासून, पेंटिंगपासून, मग स्पेशली कोरीव कामापासून सगळ्या गोष्टी असतात. आणि जेव्हा आपण एखाद्या मूर्तीला टाईम देतो ना, तेव्हा ॲक्च्युली बघा ना किती हे कनेक्शन आहे की आपण त्यात झालेलो असतो, त्याशी बोलत असतो, कनेक्टेड असतो, फील करत असतो. आणि जेव्हा ती मूर्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा तुमच्यासाठी ते आगमन असतं, पण आमच्यासाठी ते आगमन नसतं. ते असतं. मग ती जेव्हा मी ऐकलो ना, तर हा थॉट मला ज्या ऐकायला मिळाला त्यांच्याकडनं ना, मी बोलणार दिस इज समथिंग न्यू आय हॅव डिस्कवर्ड. त्यांची फिलिंग, आणि ते अनस्पोकन होते आतापर्यंत. त्यांनी कधीच कोणाला सांगितलं नव्हतं त्यांना काय फील होतं. कारण कोणी विचारलंच नाही त्यांना ही गोष्ट. कारण की त्यांचा विचार कोण करत, एकदा मूर्ती बाहेर निघाल्यानंतर त्यांना मूर्तीची मतलब असतं, म्हणजे मूर्ती आणि आयडलची बाकी लोकांना. पण जो बनवतोय त्याची गोष्ट कोण कॅप्चर करणार, त्याची गोष्ट ते खूप महत्त्वाची आहे ना. ती मला खूप मला हे आलं. तर मी यावर्षी लिस्ट बनवली अजून काही लोकांची जे मूर्तिकार आहेत, जे जुने आहेत. हे यावर्षीच करणार, ह्यावर्षी आउट होणार आहे. येणाऱ्या काही 2 वीक्समध्ये मी ते बाहेर काढणार आहे त्यांच्या गोष्टी. तर लिंक आम्ही टाकू खालती, बघायला मिळेल तुम्हाला जेव्हा आपण येईल ते. धन्यवाद. तर तेच आहे की त्या गोष्टी मला नवीन मिळाला. जसं की एक सांगतो अजून एक गोष्ट त्यातलीच, गुजबम्स आले एकदम. अरे नाही, म्हणजे एक गोष्ट मला अजून एक गोष्ट लक्षात ठेव, सांग, पण मला पटकन ह्याच्यावर ऍड करायचं होतं. हे सेम फिलिंग तू म्हणालस ना, कारण बरेचदा आपण जे घरातले पण गणपती आणायला जातो, जसं दापोलीला आमच्या एक साळवी काका वर्षानुवर्ष त्यांच्याकडनं मूर्ती येते आमची, आणि आम्ही शाडूची घेतो, प्लास्टर ऑफ पॅरिसची नाही घेत. तर त्यांच्याकडे पण ना कधी जर का बाबा ना कुठे काम असेल आणि उशीर झाला आम्हाला मूर्ती आणायला, तर मग त्यांच्या माळ्यावर असतात ना मूर्ती, तिथे गेल्यावर ना उशीर तुम्हाला झाला म्हणजे मोस्टली सगळ्यांचे गणपती गेलेत, आणि मग फक्त ना असे रिकामे पाट आणि असं पूर्ण जागा जिथे रॅकमध्ये भरलेले गणपती ते सगळं रिकामं दिसतं, आणि असं 3-4 मूर्ती इकडे तिकडे दिसतात. आणि तेव्हा आपल्याला फील होतं की ते एवढे 10-15 दिवस समजा ते रंगवायचं पण काम करत असतील, तर 1-2 महिना जेव्हा ते रोज त्या खोलीत जात होते तेव्हा असे 100 मूर्त्या होत्या आजूबाजूला. आणि त्या शेवटच्या दिवशी 2-3 त्या पण दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी सकाळ सकाळ जातात, तर त्यांना पण ते कसं घरच खाली झाल्यासारखं वाटत असेल. बरोबर. तर ते जाम कमाल फिलिंग आहे, ती वेगळी फिलिंग आहे, मिक्स फिलिंग आहे त्यांच्यासाठी. तर ती तर अजून एका आर्टिस्ट बरोबर माझं म्हणजे झालं, म्हणजे बोलणं, कन्व्हर्सेशन झालं, जे स्पेशली डोळे बनवतात गणपतीचे. त्यांची एक वेगळीच हे आहे, म्हणजे गोष्ट आहे. त्यातला मला एका खूप चांगल्या आर्टिस्टने सांगितलं की आम्ही जीव देतो, एखाद्या मूर्तीला जीव देण्याचं काम आमचं असतं डोळ्याद्वारे. तर तो गणपती बाप्पा ॲक्च्युली जेव्हा आपण ज्या गणपतीकडे बघतो तेव्हा ते बाप्पा आपल्याला जेव्हा बघतात, पण ॲक्च्युली त्या मागची विजन तो आर्टिस्ट देतो ना, तो काढतोय डोळे. तर ते त्याचं विजन असतं की मी ह्याचे डोळे कसे काढू, ह्याचे डोळे कसे झाले पाहिजेत, ह्याने कुठल्या डायरेक्शनला बघितलं पाहिजे. तर तो पूर्ण एका मूर्तीमध्ये जो जीव आणतो ना, तो डोळे कोरणारा असतो, तो त्याला लिखाण बोलतात, तो करतो. तर तेही मला जरा वेगळं वाटलं. जेव्हा त्याकडनं मी ती गोष्ट ऐकली, मी बोललो ओ माय गॉड, म्हणजे आपण एवढा विचार करायचोच नाही आधी. कारण गणपतीचा मी खूप जवळ आहे, क्लोज आहे. म्हणजे माझा आवडता म्हणजे फेस्टिवल गणेशोत्सव आहे, आणि मी आमच्या घरी गणपती येत आहेत 30 वर्ष झाली. नाव गणेश, माझं नाव गणपतीमुळे शोले, म्हणजे मी अंगारकीला जन्म झाला माझा, त्यामुळे मला माझ्या आईने गणेश नाव ठेवलं. तर त्यामुळे मग गणपती पण ठेवायचे घरी, सगळं आलेलं, आणि त्यामुळे मी पण कनेक्टेड आहे. म्हणजे मला खूप हॅपी वाटतं जेव्हा गणपतीचे जे 10 दिवस असतात ना, सुखाचे दिवस असतात ते ॲक्च्युली. मग पण तीच मला ती गोष्ट कळाली त्यांच्याकडनं, त्यांच्यासाठी कसं असतं. तर दिस इज समथिंग न्यू जे आता मी करतो आहे काम, त्यावरती करतो आहे. आणि अशाच मी नवीन नवीन गोष्टी करत असतो. आणि मला असं वाटतं आजकालचं जे इव्हॉल्विंग वर्ल्ड आहे, आपण खूप फास्ट, म्हणजे जेवढे पण कॉन्टेंट क्रिएटर असून दे किंवा आर्टिस्ट असून दे, ते जे करतायत ना, सगळेजण काही ना काही नवीन करतात. तर आणि आपल्याला पण आपल्याप्रमाणे, आपल्या थॉटप्रमाणे काही ना काही नवीन केलं पाहिजे. आणि ते अशा प्रकारे केलं पाहिजे ना की ते लोकांसाठी तर खूपच फ्रेश असलं पाहिजे. लोकांसाठी अरे हा इथं आम्ही विचारच नव्हता केला या गोष्टींचा. तर
अशा प्रकारे मी ॲज अ आर्टला घेतो, म्हणजे आर्टला मी अप्रोच करतो. कमाल, क्या बात आहे. आणि आय थिंक तो वेळ देणं त्या प्रोसेसला, स्वतःच्या आणि दुसऱ्यांची पण प्रोसेस डॉक्युमेंट करताना ते खूप, त्याच्यातनं ह्या गोष्टी कळतात. नाही तर आपण जर एफर्ट्सच घेतले नसते बघायचं तर आपल्याला हे सापडलंच नसतं. बरोबर. त्यामुळे ते कमाल आहे. हे कलाकृती एपिसोड आज एकदम खऱ्या अर्थाने खतरनाक चालू आहे, असं मला तर फार मजा येते. मला पण खूप मजा येते एकदम. जसं गेले 10 वर्षात तू एवढ्या विविध प्रकारचे आणि विविध थीम्स डॉक्युमेंट्स केल्यास, पब्लिश केल्यास, काही तू स्वतः ठेवल्या ज्या पब्लिशही नाही केल्यास, असं बरेच काय काय तुझे मस्त मस्त प्रोजेक्ट्स चालू आहेत. आणि आय थिंक भारतभर तू फिरलायस हे सगळं करताना, त्यामुळे विविध ठिकाणी विविध लोकांना तू भेटलेलाच असशील किंवा जवळनं पाहिलं असशील किंवा त्यांचं कल्चर किंवा एखादी प्रोसेस त्यांची जवळनं अनुभवली असशील. तर हा अनुभव कसा आहे की ह्याच्यामुळे तुला फिरता येतं आणि हे सगळंच तुला करता येतं आणि दॅट इज युअर वर्क? तर पहिली गोष्ट अशी आहे की मी पूर्ण भारत फिरलो नाही आहे आणि भारत फिरायला खूप जास्त वेळ लागेल. पण माझं ते ड्रीम आहे की मला ॲटलिस्ट भारत तरी जास्तीत जास्त फिरायचं आहे. जेवढा होऊ शकतो तेवढा मला भारतातले गाव, प्रत्येक लोक, म्हणजे जे डिफरंट प्रकारचे जे छोटे छोटे गाव असतील किंवा काही माहिती आहे कुठल्या असे लोक असतात तिकडे माणसं जात नाहीत, म्हणजे माणसं पोचू शकत नाहीत, पण माणसं राहतात, पण त्यांच्या एरियामध्ये पण जाऊ शकत नाही, अशी पण काही गावं आहेत. तर मला भारतात खूप फिरायचं आहे, ही माझी इच्छा आहे. आणि जेव्हा पण आत्ताच जेवढं फिरलो आहे मी, तर एक अशी फिलिंग आहे ना की तर भारत भाग्य विधाता, तर ते इतकं पॉवरफुल आहे. ते एक लाईनच एवढी पॉवरफुल आहे ना की सगळं तेच मला फील होतं ऑटोमॅटिकली. UP-मध्ये गेलो होतो वेगळं आहे, केरलामध्ये गेलो होतो तिकडचं जेवण पूर्ण वेगळं, तिकडच्या लोकांचं करण्याची एखादी गोष्ट पद्धत असं पूर्ण वेगळं असतं. तर मी एखाद्या ठिकाणी जेव्हा व्हिजिट करतो ना, तर सगळ्यात पहिला मी ना तिथल्या रूट, म्हणजे तिकडच्या मी कंट्री साईडला जातो आधी, बघतो की लोक काय करतात, लोकांच्या करण्याची पद्धत कशी आहे. नंतर सिटीवाले एक्सप्लोअर करतो साईड, आणखी मोस्टली सिटी गोष्टी आता आजकाल तर सगळं सेमच आहेत, पण बाकीच्या गोष्टी असं ना, जे एखादी गोष्ट करण्याची पद्धत, जी मेथड असते ती जे गावचे लोक असतात ना त्यांची ती तशीच राहिलेली असते. ते लोक ते डोंट चेंज. तर ती एक गोष्ट मला नवीन शिकायला मिळते. त्या गोष्टी मी ऑब्झर्व करतो, अच्छा ही गोष्ट हे लोक ह्या प्रकारे करतात, आपल्या इथं वेगळ्या प्रकारे चालू असते. असं आहे, शेती झाली किंवा प्रत्येक कुठलंही काम असून दे, शेळीपालन झालं किंवा गाय बैल झाली, तर प्रत्येक ठिकाणी जेव्हा ट्रॅव्हल करतो आणि खूप खूप ग्रेटफुल फील करतो की ह्या ट्रॅव्हलवाल्या इंडस्ट्रीमध्ये आपण आहोत की आपल्याला महिन्यात नाही 3-4 वेळा तर जास्त बाहेर असतो. म्हणजे 15 डेज घरी असतो, मुंबईमध्ये असतो, तर 15 डेज बाहेर असतोच कुठे ना कुठेतरी शूटसाठी किंवा कुठलं तरी काम असतंच किंवा कोणता फेस्टिवल आला. खूप गोष्टी शिकून जातं ते, म्हणजे सबकॉन्शियसली ऑटोमॅटिकली, की जगायचं कसं, जगण्याची मूल्य, राहायचं कसं. एक गोष्ट मला तेव्हा कळाली, एकदम बेसिक आहे, की आपण खातो जगण्यासाठी आणि खाण्यासाठीच आपण हे करतो, जगतो. ते एक सायकल आहे. ती गोष्ट मला नेहमी कळते आपण आता, की किती सिम्पल वर्ल्ड आहे आणि आपण किती त्याला फिरवून त्या टॉपिकवरती येतो एंडला, असं म्हणजे असं असतं. तर जेवढं प्रवास करतो ना मी, तेवढं मला असं वाटतं की शिकतो आहे नवीन नवीन गोष्टी ऑटोमॅटिक, आणि असं वाटतं की हां मी आहे, आय एम देअर. जर मी प्रवास नसतो करत असतो आणि जर मी फक्त घरात बसून असतो, तर मला असं वाटतं की मी खूप साऱ्या गोष्टी ऑटोमॅटिक मिस केल्या असत्या, असं मला फील होतं. पण जे नेचर ऑफ वर्क आहे ते ट्रॅव्हल फ्रेंडली आहे आणि तर खूप मजा येते. डिफरंट मला भारतातल्या, आपली जी भारत आहे ना, त्यामधलं मला सगळ्यात मेन वाटतं ना की कल्चर. प्रत्येक कल्चरला तेवढंच मान, रिस्पेक्ट आणि मजा वेगळी. फूड, जेवण तर सगळ्यात बेस्ट आहेत. आणि लँग्वेज, मला लँग्वेज म्हणजे मला ना खरं बोलू, आता मी महाराष्ट्रीयन आहे, मला मराठी शिकायची अजून चांगली, एकदम शुद्धवाली. मला मराठी शिकायची आहे, मला हिंदी शिकायची आहे, सगळं बोलायला येतं ओव्हरऑल. पण त्याचं जो मूळ मराठीचा मूळ कसा आहे एकदम म्हणजे शुद्धवाला, तो मला शिकायचा आहे. मला हिंदी जी एकदम, आता मुंबईची हिंदी खूप वेगळी आहे, दिल्लीवाल्यांची हिंदी तर वेगळीच असते एकदम. तर मला आय एम अट्रॅक्टेड टू दिल्लीवाली हिंदी, त्यांची मला हिंदी खूप आवडते, तर मला हिंदी पण बोलायला शिकायची आहे. तर जिथे मी जातो ना, तिकडची लँग्वेज थोडीफार मी अडॅप्ट करायचा प्रयत्न करतो. त्यांना वर्ड्स विचारतो की यार ह्याला तुम्ही काय बोलतात. तर
म्हणजे खूप मजेदार आहे. म्हणजे ही जी ट्रॅव्हल जर्नी आहे ना, राईट, ही खूप इंटरेस्टिंग आहे आणि आय एम ग्लॅड, म्हणजे खूप लकी आहे की ह्या गोष्टीमुळे मी ट्रॅव्हल करतोय. राईट. जसं मगाशी पण आपण व्हिजिट केलं होतं की तू फॉर्मली आर्ट ह्याचं काही शिक्षण घेतलं नाही आहेस, पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला मेंटर्स, टीचर्स, गुरु हे वेगवेगळ्या ठिकाणी भेटले असतीलच, काय काय ऑनलाईन भेटले असतील ज्यांना तू प्रत्यक्ष कधी भेटला नसतील, पण त्यांचं वाचून बघून तुला काय काय नवीन गोष्टी मिळाल्या असतील, किंवा चालता फिरता पण काय काय आपल्याला लोक पण काही शिकवून जातात गोष्टी, नॉट नेसेसरी कॅमेराबद्दलचं नॉलेज पण आयुष्याबद्दलचं. तर ह्याच्याबद्दल काय सांगशील? ह्या जर्नीत कोणती लोकं तुला भेटली, किंवा एखाद दोन असे जे आत्ता तुला लगेच हायलाईट होतात की अरे भाई त्या माणसाने तेव्हा मला ते सांगितलं, किंवा तिथे मी ते बघितलं, त्याला भेटलो म्हणून मला आज त्याच्यावर माझ्यावर त्यांचा खूप इम्पॅक्ट झाला, असं काही? तर पहिली गोष्ट, मी कोणतं फॉर्मल एज्युकेशन घेतलं नाही आहे. जे पण मी काय शिकलो आहे ना, ते सोशल मीडियातर्फे शिकलो. म्हणजे खूप जास्त मी त्याला हे देईल, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि गुगल ह्या टूल्सचा मी मॅक्झिमम वापर करून मला शिकायला मिळालं. त्यातनं मला सोशल मीडियाला मी काय असतं क्रेडिट देतो, कारण की मला लोकांपर्यंत पोचलो मी. आम्हाला माहीत पडलं की अरे ह्या क्षेत्रामध्ये हा माणूस खूप चांगला आहे. राईट. आता फॉर एक्झाम्पल की आदित्य व्यंकटेश नाव, ऑडी फोटोग्राफी म्हणून एक फोटोग्राफर आहेत. ते ही इज अ ट्रॅव्हल फोटोग्राफर, लँडस्केप फोटोग्राफर. पण ज्या प्रकारे ते डेली लाईफ जे घरामध्ये असतात किंवा ते आपल्या एरियामध्ये असतात ते जे डॉक्युमेंट करतात मोबाईल फोनने, तर ते इतकं मला ते त्यांनी इन्स्पायर केलं ना, तर त्यांना बघून मला मोबाईल फोटोग्राफीची हे आले की अरे मोबाईलने पण आपण ह्या गोष्टी करू शकतो. खूप इन्स्पायरिंग मला फील झालं की आधी वाटायचं की प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणजे कॅमेरा लागतो, मोठा लागतो, हे लागतं, ते लागतं, लेन्स लागते ही वाली. पण त्या आर्टिस्टने, त्या फोटोग्राफरने, ऑडी सर त्यांना बोलतो मी, त्यांनी जे फोनने करून दाखवलं ते म्हणजे खूपच सॅल्यूटवालं काम आहे. आणि एक व्यक्ती आहेत विनीत वोरा सर, दिल्लीचे स्ट्रीट फोटोग्राफर आहेत. ते इंटरनॅशनली खूपच म्हणजे मोठे फोटोग्राफर आहेत, दिल्लीचे आहेत. आणि त्यांनी जी एक विजन दाखवली आहे की दुनिया अशी आहे असं दिसतं त्यांना. इट्स लाईक ना, त्यांना पूर्ण जे आजूबाजूचं शहर आहे ना, जे पण जग चालू आहे ते त्यांना मूवीसारखं वाटतं आणि ते काढतात स्क्रीनशॉट मूवीचा. इट्स लाईक दॅट. त्यांची ती एक थिअरी आहे, ती मला खूप आवडली की everything is happening is a movie, I'm just taking screenshot and it's a wow thought. त्यांची फोटोग्राफी खूप लेयर्ड असते ना. खूपच. तर त्यांची फोटोग्राफीमध्ये खूप लेअरिंग्स असतात. म्हणजे खरं बोलू तर मी जी फोटोग्राफी करतो ना ती 2 लेयर्स आहेत आत्तापर्यंत. समटाईम्स आय डू 3 लेअर. म्हणजे एकदा एक्सप्लेन कर, सगळ्यांना समजेल असं. अच्छा, तर माझ्या फोटोग्राफीमध्ये ना मोस्टली एक हिरो असतो, एक बॅकग्राऊंड असतं. हिरो म्हणजे सब्जेक्ट असतो, एक बॅकग्राऊंड असतं आणि एखाद 2 साईड कलाकार म्हणजे एक एक्स्ट्रा एलिमेंट्स असतात ज्या माझे डोळे बघतात आणि मी चूज करतो. पण त्यांच्या एका फोटोमध्ये एक पूर्ण फिल्म असते. म्हणजे मेन हिरो तर असतोच, म्हणजे मेन कॅरेक्टर, बॅकग्राऊंड तर असतंच, पण खूप सारे साईड ॲक्टर्स आणि कलाकार असतात जे त्यांना त्या स्टोरीला कन्व्हे करतात. तर एक ॲमेचर फोटोग्राफर असतो ना, तो पहिला एकाच लेअरवरती काम करतो. हळूहळू मग ते लेअरिंगवरती आपण विचार करतो गोष्टींचा. ते त्यांना 40 वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्ये त्या सरांना. तर त्यांना बघून आता सध्या तरी मी तरी 2 आणि 3 लेअर बस वरती करतो. आणि कधी कधी ती भीती पण असते की अरे मी चुकतोय. म्हणजे ह्यात काय फॉर्म्युला नाही आहे की लिहून नाही ठेवलं की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. आर्ट इज सब्जेक्टिव्ह. पण लेअरिंगमध्ये मजा आहे. म्हणजे एका फोटोमध्ये तुम्ही जर एक पूर्ण स्टोरी दाखवताय, एकदम डेप्थ ऑफ स्टोरी, तर जेवढे तुम्ही त्यात एलिमेंट्स ॲड करताय, जेवढे तुम्ही गोष्टी ॲड करताय आणि त्याला तुम्ही क्लिअर कट वेमध्ये तुम्हाला दिसून येत आहे, तर ते एक आर्ट आहे मोठा. आणि ते खूप कमी लोक करतात. त्यातलं एक नाव विनीत वोरा सर, ते दिल्लीचे खूपच हे आहेत, म्हणजे फोटोग्राफर आहेत. ते इंटरनॅशनली खूप मोठे फोटोग्राफर आहेत. आणि मी खूप ग्रेटफुल का फील करतो, जे मी तुम्हाला बोललो, ऑडी सर, आदित्य व्यंकटेश आणि विनीत वोरा सर, ह्या दोघांचा मला म्हणजे ॲक्सेस आहे. म्हणजे ते मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो आणि खूप आमच्यामध्ये चांगलं बॉन्डिंग आहे. मी विनीत वोरा सरांना वडिलांसारखं मानतो, तर मोठ्या भावासारखं मी ऑडी सरांना मानतो. दोघं माझे मेंटर आहेत. त्यांना मी जेव्हा पण भेटतो ते मला खूप मेंटॉर करतात, खूप साऱ्या गोष्टी मला सांगतात. तर ते मला मी खूप चांगल्या स्पेसमध्ये आहे त्यांच्या अराउंड असल्यामुळे. आणि प्रत्येक गोष्ट ज्या नवीन एखादी येते ते मला सांगतात की आता हे आहे. आणि मला असं वाटतं ह्या 2 जे माझे पिलर आहेत, म्हणजे ज्यांनी मला शिकवल्या ह्या गोष्टी कंटिन्युअस मी शिकत पण असतो. म्हणजे कधी कसं असतं, आपण विचारत नाही कोणाला काय ना, ते बोलतात.
पण आपण त्यांच्या कामातनं बघून शिकतो. तर ते मी खूप करतो राईट. की अच्छा हे सर आता हे करतायत, असं करतात. तर हे 2 नाव खूपच महत्त्वाचं आहे. आणि जर इन्स्पिरेशनची गोष्ट बघायला गेली तर मला एव्हरीडे लाईफ ती जी सायकल चालू असते ती मला खूप ऑटोमॅटिक इन्स्पायर करते. फॉर एक्झाम्पल रेल्वेचं बघा, ज्या प्रकारे रेल्वे एवढ्या लाखो माणसांना नेते आणते, ते किती जग बघते. ते निर्जीव वस्तू आहे ती, पण ते किती हे बघते. तसं गावी बघायला गेलं तर झाडं, पानं, फुलं, एक आकाश, आपलं ढग, ह्या सगळ्या ज्या एलिमेंट्स आहेत आपल्या जगण्याच्या नॉर्मली, तर ह्या सगळ्या गोष्टी मला खूप इन्स्पायर करतात, आजूबाजूच्या गोष्टी. आणि ऑनलाईन म्हणजे इंस्टाग्रामवरती एखादा फोटो मला दिसला, तो फोटो मला जर थांबवतो. आता मला एक गोष्ट सांगतो मला मी, की ऑन सोशल मीडिया इंस्टाग्रामवरती एका फोटोची जी लाईफ असते ना ती 3 सेकंड असते. म्हणजे एखाद्याने 3 सेकंडच्या वरती तुमचा फोटो बघितला, स्वाईपवरती नाही केला, दॅट मीन्स तुमचा फोटो थोडा तरी चांगला आहे. जर एखाद्याने 3 सेकंड पण असं बघून वरती केला ना पटकन, दॅट मीन्स तो फोटो एवढा कॅची नव्हता. तर माझा प्रयत्न हेच असतो की मी किती थांबलो आहे त्या फोटोसाठी, मी किती काय केलं आहे. आणि अपेक्षा पण माझी अडी असते, अशी नसते अपेक्षा, पण असं वाटतं की ॲटलिस्ट फोटो लोकांनी बघावा. आणि त्यातून आणि नाही बघितला ना, समजा की त्या फोटोमध्ये काहीतरी इश्यू असेल, तर मी नेहमी एक गोष्ट बोलतो की एक जो फोटो असतो त्याला त्याची ऑडियन्स माहीत असते. म्हणजे अ फोटो नोज देअर ऑडियन्स अँड अ फोटो नोज वेअर टू रीच. एक फोटो जर तुम्ही कुठेही पब्लिश केला, भले तुम्ही तो फेसबुकवर टाका, ट्विटरवर टाका, किंवा व्हॉट्सअप स्टेटसला लावा तुम्ही, किंवा इन्स्टावर टाका, त्या फोटोला किती लाईक्स, किती शेअर आणि तो कुठे पोचणार आहे ना, ते फोटो डिसाईड करतं. त्या फोटोची पॉवर डिसाईड करते केवढं असतं. तर तेव्हा ते मला ऑटोमॅटिक शिकायला मिळतं की अरे हा पॉवर एवढीच होती, एवढ्यापर्यंतच पोचला. तर आता मी एवढे हजारो फोटो काढलेत आपल्या 10 वर्षामध्ये, तर माझे मोजून 30-40 फोटोज आहेत जे खूप जास्त लोकांपर्यंत पोचलेत. तर ते माहीत पडताना डिफरन्शिएट होतं की सगळेच फोटो चांगले नसतात. म्हणजे फोटो माझ्यासाठी चांगले असतील, पण पॉवरफुल फोटो जे असतात खूप कमी असतात आणि त्यांना वेळ लागतो क्रिएट व्हायला. तर विनीत वरासांनी मला सांगितलं होतं, एक फोटोग्राफर आयुष्यामध्ये फक्त 10 फोटोज काढतो पॉवरफुल, जे त्याचे पूर्ण लाईफ शेप करतात. तर त्यांनी मला सांगितलं होतं की तू एक फोटो ऑलरेडी काढला आहेस गणेश, आता तुला 9 शोधायचे आहेत येणाऱ्या आयुष्यात. तर ते माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग होतं की ॲक्च्युली असंच असतं की तुम्ही कुठलाही आर्टिस्ट बघा किंवा कोणताही ॲक्टर बघा किंवा डायरेक्टर बघा, तुम्हाला त्याच्या पहिल्या मॅक्झिमम 10 फिल्म्सच तुम्हाला त्या पटकन हे होतील, रिकलेक्ट होतील, अच्छा ह्या असं आहे. बट त्याची मोठी फिल्मोग्राफी असून दे किंवा मोठे कारकिर्दी असून दे. तर तसंच आहे फोटोग्राफरचं पण. एखाद्या फोटोग्राफरचं नाव घेतलं, तुम्हाला त्याचे 5-6 फोटो असतील, ते तुम्हाला पटकन झटक्यात डोळ्यावरती येतात, डोळ्यासमोर येतात. तर असंच काम करायचं आहे. त्यालाच ऑडी सर आमचे जे आहेत, मी बोललो, ते बोलतात टाईमलेस. तुला म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं, गणेश यू हॅव टू वर्क टाईमलेस, यू हॅव टू क्रिएट टाईमलेस इमेजेस, जे एकदम प्रत्येक काळाला ते रिलेव्हंट पण होतील आणि ते टाईमलेस असेल. तर हेच आहे की मी जे सराउंडेड आहे ना खूप चांगल्या लोकांमध्ये, स्पेस खूप चांगला आहे, जे कंटिन्युअसली मला काय ना काही शिकवत असतात. आता बघायला गेलं तर माझी वाईफच रोशनी, ती स्वतः फोटोग्राफर आहे आणि ती एक ऑथेंटिक स्ट्रीट फोटोग्राफी करते. ऑथेंटिक म्हणजे ती जास्त प्रोसेस नाही करत फोटोजला, ती आहे तसं नॅचरली ठेवते. ती माझ्याहून जास्त लेअर्ड फोटोग्राफी करते. जसं मी लेअरवरती मगाशी बोललो, तिचं लेअरिंग खूप जास्त चांगलं आहे. ती खूप जास्त रिॲलिटीला टच करते. माझं थोडं हे असतं, लार्जर दॅन लाईफ असतं माझा कॉन्टेंट असतो. त्यात माझं इमॅजिनेशन आणि प्लस जे वॉट आय सी त्या मिळून कलर्स वगैरे जे पोस्ट करून ते चांगलं असतं. नथिंग इज मॅन्युप्युलेटेड, एव्हरीथिंग इज रिअल. मॅन्युप्युलेशन आम्ही करत नाही, पण ती माझ्यापेक्षा एक लेअर अजून पुढे आहे वेन इट कम्स टू द रिॲलिटी. ती अजून क्लोज गेली आहे. तर आजूबाजूचे जे लोक आहेत ना, ते एवढे चांगल्या स्पेसमध्ये असल्यामुळे ऑटोमॅटिक तो एक माणूस घडतो. तर माझे जे जवळचे 5 लोक आहेत ना, ते जेवढे क्रिएटिव्ह आहेत की त्यामुळे मी पण ऑटोमॅटिक घडतोय असं आहे. तर तेच इन्स्पिरेशन तेच असतं की आपल्या आजूबाजूला इन्स्पिरेशन असतं, आपण ते चुनतो, आपण ते चुन केले ते असं बोलतात ना. तर तेच आहे की त्या स्पेसमध्ये आता मी आहे आणि बरं वाटतंय असं आहे. कमाल. कारण की बघ ना, पवईमध्ये मिक्स चाळीत असणारा गणेश, ते आता लाखो करोडो लोक ज्याचे फोटो बघतायत, ज्याचा कॉन्टेंट बघतायत, तो गणेश हे खूप खूप मोठा प्रवास आहे, लांब प्रवास आहे आणि तो अजून मोठा होणार आहे. अरे पण तेच ना, त्याची काय काय जे मेन व्हॅल्यू एलिमेंट्स आहेत ना, ते फार सेम आहेत. बरोबर, हां बरोबर, सेमच आहेत. हां
सराउंडेडची लोक, त्या भावना, त्याचे रिलेशन्स, कोणाकडनं काय शिकतोय. आणि आता हे तर आता ह्या पूर्ण तुझ्या आत्तापर्यंतच्या जर्नीकडे बघताना तुला कसं वाटतंय? तू जेव्हा लहान होतास तेव्हा तू इमॅजिन केलं होतंस का? ऑफकोर्स आपण स्पेसिफिक हे इमॅजिन नाही करत, पण ॲस्पिरेशन्स असतात आपल्याला लहानपणी की मला हे व्हायचंय ते व्हायचंय. ते आत्ता तू जे आहेस ह्या दोघांना कसं तू हे करशील, एक्सप्लेन? जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला माझ्या आईवडिलांमुळे, माझ्या आईला आणि वडिलांना पिक्चर बघण्याचा खूप शौक, म्हणजे आवड होती. तर माझे वडील अजूनही बघतात, आई पण खूप बघायची. आणि त्याच्यामुळे मला पण पिक्चर बघायचा खूप हे शौक झाला. म्हणजे खूप मूवी बघायचो आम्ही. दिवसाला 1-2 पिक्चर बघायचो, दुपारी संध्याकाळी घरात. तर तेव्हा मला माझा जो लाईफचा पहिला गोल होता तो होता फिल्म मेकर. आय वॉन्ट टू बिकम अ फिल्म मेकर. तर त्याच्या जर्नीला लागता जेव्हा मला माहीत पडलं की मला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे, मला व्हिज्युअल स्टोरी टेलिंगमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, तेव्हा मी चूज केलं की यार फोटोग्राफी हा एक खूप चांगला माझ्यासाठी हे आहे. आणि मला त्या गोष्टी दिसतात पण, मला त्या गोष्टी आवडतात पण. आणि जेव्हा हातामध्ये मोबाईल किंवा कॅमेरा येतो तेव्हा मी त्या गोष्टी कॅप्चर करू शकतो. आणि मला आवडतं पण. जेव्हा मला लोक बोलतात तू फोटोग्राफर आहेस, तू एक कलाकार आहेस, तू क्रिएटर आहेस, तर मला त्या गोष्टी म्हणजे आवडतं पण. असं नाही की ते एक लेबल वाटतं, इट्स अ गुड थिंग. तर जेव्हा मी मागे फिरून बघतो आज की इतकं मी लहान चाळीपासून ते आतापर्यंत आलो, तर फक्त मला एवढं वाटतं की मी आधी एवढा विचार नव्हता केला की मला एवढं काही मिळेल, एवढं काही होईल. ते सगळं ऑटोमॅटिक मिळत आलं. आणि फक्त एकच आहे की ग्रेटफुल खूप जास्त फील करतो की यार जेवढं भेटलं आहे तेवढंच खूप जास्त आहे आतापर्यंत. आणि ह्याचे आपण रिस्पेक्ट ठेवून आपल्याला मेहनतीने आपल्याला काम करायचं आहे. आणि जे पण काम केले ना त्याला इव्हॉल्व करत राहायचं आहे. प्रत्येक टायमाला इव्हॉल्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि रियालिटी ठेवून बेसिकली. आणि इतके 10 वर्ष झाली आहे ह्याच्यामध्ये काम करतो आहे. तर मला एकच गोष्ट असं मी परत आलो ह्युमॅनिटीवरती की ह्युमॅनिटीला काही धक्का लागला नाही पाहिजे. ही माझं एक मूळ स्रोत आहे की ह्युमॅनिटी ऑलवेज फर्स्ट. म्हणजे एखादा माझ्यासमोर खूपच पॉवरफुल फोटो असेल जो म्हणजे माझ्यासमोर काहीतरी मोठी गोष्ट अशी घडते आहे, पण ती ॲज अ ह्युमॅनिटी इट्स नॉट राईट. तर पहिली गोष्ट मी तिला क्लिक नाही करेल, किंवा क्लिक केले असेल तर मी ते पब्लिश पण नाही करणार. फॉर एक्झाम्पल जो कालचा फोटो होता, कालचे मी आय टेल यू, काल 2 इन्सिडेंट झाले. एक माझ्यासमोर असा इन्सिडेंट झाला की पहिला एक मुलगा पडला छोटासा वरून, तर तो बेशुद्ध झाला. त्याला कॉन्शियसनेस नाही आलं, त्याला नेलं कुठं त्या लोकांनी ते मला माहीत नाही कुठे नेलं, पण त्याला नेलं. माझ्याकडे त्याला व्हिडिओ होता, तो आधी काढला होता, तर तो मी कुठेच पब्लिश नाही केला. बिकॉज फॉर मी दॅट वॉज नॉट वॉट आय एम. बट जेव्हा मी हा फोटो पब्लिश केला तर तो जेव्हा मुलगा पडून तो खुश होता, हॅपी. तर दॅट इज ह्युमॅनिटी फॉर मी, की यार ही इज हॅपी अँड आय हॅव द फोटो की तो पडलाय अँड द राईट मोमेंट इज माझ्याकडे बघतोय. तर हे थोडंसं स्मॉल एक लाईन असते, ती मी कधीच ती क्रॉस नाही करत आणि प्रयत्न करतो की नाही केली पाहिजे. मला माझ्या कामामध्ये ती ह्युमॅनिटीला फिलिंग पाहिजेच, की एक ह्युमननेस, कारण की माझं काम ह्युमन अराउंड म्हणजे लोकांच्या अराउंडच आहे. तर हे गोष्ट मी ओव्हर द इयर्स टिकून ठेवायचा प्रयत्न केला आहे. आणि ती मला असं वाटतं तेच मला ऑडियन्सला कनेक्ट करतं. आणि अशा प्रकारे मी हळूहळू ऑडियन्सला कनेक्ट करत करेल माझं काम. असं आहे. एक टाईम येतो असा लाईफमध्ये जेव्हा खूप काही गोष्टी ब्लर दिसतात आपल्याला, म्हणजे काहीच कळत नाही की पुढे काय होणार आहे, म्हणजे पुढे कसं असणार आहे. तेव्हा माझा एकच म्हणजे आता सुद्धा तो काळ चालू आहे की मला असं अजून मला माहीतच नाही की मी कुठेपर्यंत जाऊ शकतो. इट कॅन बी अ लिमिटलेस ऑल्सो अँड इट कॅन बी स्टॉप ऑल्सो, यू नेवर नो की व्हॉट इज. तर आता फक्त मला एक दिसते की पुढची स्टेप दिसते एकच, बाकी फॉगी आहे पूर्ण, पुढे फॉग आहे पुढे. तर तसाच प्रकारे मी जीवनाला अप्रोच करतो आहे, फोटोग्राफीला पण अप्रोच करतो आहे की व्हॉट आय एम डुईंग राईट नाव इज द ओनली स्टेप आय हॅव टू डू. ती झाल्यानंतर पुढच्या स्टेपचा विचार करूया. मग खूप क्लिअर कट आहे, एवढंच सिम्पल आहे. म्हणजे असं माझा एक पण ड्रीम नाही की मला वर्ल्ड ट्रॅव्हल करायचं आहे. मला भारतात फिरायचं आहे, काही जागी माझ्या ज्या पेंडिंग आहेत त्या, पण करंटली 1 स्टेप ॲट अ टाईम आणि 1 इमेज ॲट अ टाईम. म्हणजे म्हणजे असे फोटोज बनवायचे आहेत ना जे क्वांटिटी वाईज नाही पाहिजेत, जे क्वालिटी वाईज पाहिजेत. हे मला ॲक्च्युली माझी वाईफ रोशनीने पण शिकवलं आहे की ती बिलीव्ह करते. मी आधी खूप बिलीव्ह करायचो काय आय वॉन्ट टू वर्क, मला असे फोटोज बनवायचे आहेत की ते हे आले पाहिजे. पण त्यानंतर ती मला सांगितलं की नाही, फोटो कमी बनवले पाहिजेत पण ते क्वालिटी पाहिजेत, की ते लोकांच्या मनातच राहिले पाहिजेत, त्याचं हे झालं पाहिजे. तर तशा फोटोंवरती विचार करून तशा गोष्टी करायच्या आहेत. आणि एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की मला ना
निसर्गाला काहीतरी द्यायचं आहे, कारण की त्याकडनं मी खूप काही घेतलं आहे. तर मला असं वाटतं मी त्याकडनं खूप लोन घेतलं आहे. मला असं वाटतं मी निसर्ग, झाडं, पानं, फुलं, नदी ह्यांच्याकडनं मी खूप असं वाटतं मी लोन घेतलं आहे. लोन इट्स नॉट मनी वाईज बट इट्स लॉट ऑफ मोर दॅन मनी वाईज. म्हणजे मी घेतलं आहे ते, तर ते मला त्यांना परत द्यायचं आहे. तर मी नेहमी मी विचार करत असतो, शोधत असतो की त्यांना मी कशा रीतीमध्ये त्याला परत देऊ शकतो. तर मी ऑलवेज माझ्या फोटोग्राफीवर ना ते ट्राय करतो अवेअरनेस टाकवायचा की थोडं क्लीन राहिलं पाहिजे, क्लीन वातावरण पाहिजे, किंवा प्लास्टिकचा वापर कमी करा, प्रदूषण नाही झाली पाहिजे, नॉईज पोल्युशन, लॉट ऑफ थिंग्स. कारण त्या गोष्टी मी माझ्या फोटोग्राफीद्वारे मी दाखवायचा प्रयत्न करतो, सबकॉन्शियसली, नॉट पूर्ण हे. तर तेवढं फक्त मला, आणि मला असं वाटतं मी नेहमीच देणगीदार असणार नेचरसाठी, की नेचर मला नेहमी जास्त देतो आणि त्याला मी कमी देतो ॲज अन ह्युमन बिंग. तो माझा नेहमी प्रयत्न असणार आहे की मला नेचरला द्यायचंच आहे. पहिला वाटा नेहमी नेचरकडेच गेला पाहिजे, निसर्गालाच दिला पाहिजे आपल्या कमाईचा किंवा आपला जे मिळालेला रिवॉर्डचा, असं आहे. तर इट्स ऑल गोज टू वॉट एव्हर नेचर अराउंड अस. असं कमाल कमाल कमाल. मला काय आवडलं माहिती आहे, एक तर तुझी क्लॅरिटी ऑफ थॉट हा की खूप खूप चांगला आहे. तुला जो आत्ता तू विचार करतोस तो क्लिअर आहे तुझ्या डोक्यात. त्याच्यानंतर हे जे कनेक्शन टू द नेचर किंवा गावाचं कनेक्शन, शहराचं पण एक कनेक्शन, हे सगळं तू प्रामाणिकपणे कसं बघतोयस आणि ते तू पोल्यूट केलेलं नाही आहेस विचारांनी. ती क्लॅरिटी आय थिंक इज समथिंग मला हायलाईट वाटली पूर्ण आपल्या कॉन्व्हर्सेशनमध्ये सुद्धा, की दॅट इज देअर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेच न्यूनेस, नाविन्य कसं आणत राहायचं, नवीन कॉन्सेप्ट, नवीन आयडिया, स्वतःला इन्स्पायर कसं करायचं आणि ते सातत्याने ठेवायचं कसं. कारण हे खूप खूप टफ आहे, एवढं करणं डे इन डे आउट, हे खूप चॅलेंजिंग असतं कोणत्याही आर्ट फॉर्ममध्ये. तर तेही फार जबरदस्तरित्या मला दिसतंय तुझ्या बोलण्यात. आणि आय थिंक मला आय रिअली लाईक द थॉट प्रोसेस विच गोज बिहाइंड. आणि मी कमालच वाटलं एकदम. मला एक गोष्ट सांगायची आहे की 2020 साली 20च्या जून महिन्यामध्ये आय गेस रील्स आल्या. रील्स नावाचा प्रकार इंट्रोड्यूस झाला, इंस्टाग्रामकडनं केला. तोपर्यंत फोटोग्राफी म्हणजे फोटो स्टिल्सवरती आम्ही करायचो. बरोबर. पहिला 1 वर्ष मला लागला अडॅप्ट करायला रील्सला. म्हणजे मी पहिला रजिस्ट करत होतो, की नाही अरे क्या आहे रील्सला, तो इंस्टाग्राम पे अभी नाही हो रहा, म्हणजे इंस्टाग्रामवरती नाही होत आहे. बरोबर. फोटोग्राफीला एवढी व्हॅल्यू भेटत नाही आहे. मग इंस्टाग्रामचा जो CEO होता त्याने स्टेटमेंट पण दिली ऑफिशियली ऑनलाईन येऊन, की दिस इज नॉट ओनली अ फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म, दिस इज अ व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म अँड एव्हरीथिंग यू कॅन डू. तेव्हा जरा वेगळं वाटलं की यार आता कसं होणार आमचं, म्हणजे माझं कसं होणार, की माझा हाच एक मीडियम होता. म्हणजे मीडियम खूप आहेत पण हा वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट मीडियम होता माझा, जिकडे माझं मी आर्ट एक्सप्रेस करू शकतो, शेअर करू शकतो, असं आहे. तर नंतर मला हळूहळू एक गोष्टी कळाली की आय हॅव टू अडॅप्ट द रील. मग मी 2021च्या सेकंड हाफला मी अडॅप्ट केली. मग मी व्हिडिओवरती कामं करायला लागलो, व्हिडिओज बनवायला लागलो, असं. तर मला अजून एक गोष्ट जो रिसंट टाईममध्ये हे कळाली, ज्याच्यावरती मला लाईट टाकायची जराशी, की आजच्या ज्या काळामध्ये एखाद्या आर्टिस्टला एका सर्टन टाईपच्या ऑडियन्सला कनेक्ट, म्हणजे सर्टन ऑडियन्सपर्यंत पोहोचणं खूप सोपं झालं आहे. रादर दॅन आधीचे जे आर्टिस्ट होते ना, की आता कसं आहे की एखादी जर तुम्ही व्हिडिओ बनवली रील आणि तो जो शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट असेल आणि जर तो लोकांना हिट झाला, कनेक्ट झाला, तर तो पटकन व्हायरल होतो, पटकन तो हिट होतो, तो मिलियन्स ऑफ लोकांपर्यंत पोहोचतो, मिलियन्स ऑफ व्ह्यूज त्याला भेटतात. चॅलेंज माहिती आहे काय असतं, जे असतं की त्या ऑडियन्सला तुम्हाला घेऊन चालायचं आहे. किती लोक तुम्हाला ओळखतात, किती लोक तुम्हाला ते जर्नीला फॉलो करतायत, ते खूप मॅटर करतं. तर ते मला आय एम चेझिंग ओनली माय सेल्फ दॅट टाईम, नॉट द मिलियन्स ऑफ ऑडियन्स. म्हणजे जर मला जेवढे माझे आता फॉलोअर्स असतील, तर त्याच्यात मला जर 1% जरी लोक जर माझ्या रिअल मला माहीत असतील ना, म्हणजे ते मला ओळखत असतील, दॅट इज अ बिग अचिव्हमेंट फॉर मी. म्हणजे असं मला वाटतं की कारण की त्यांनी नॉट ओनली दॅट वन पीस ऑफ कॉन्टेंटमुळे मला त्यांनी बघितलं पाहिजे, माझं पूर्ण बॉडी ऑफ वर्क बघून त्यांनी माझ्याबरोबर जुळलं पाहिजे, राहिलं पाहिजे. तर ती जर्नी माहिती त्यांनी साथ दिली पाहिजे. इट्स नॉट की यार आला परत गेला, गेला. तर त्या प्रकारचे त्यात पण म्हणजे आय ओनली चूज अ क्वालिटी ऑफ ऑडियन्स. मी कॉन्टेंट असा क्रिएट करतो की माझी ऑडियन्स मला आली पाहिजे, ती क्वालिटी आली पाहिजे, असं आहे, नॉट अ क्वांटिटी ऑफ ऑडियन्स. बिकॉज नाव इट्स नॉट अ नंबर गेम. आधी होता
की यार नंबर ऑफ फॉलोअर्स असले तर असं होईल असेल. आता इट्स ऑल अबाउट अ पीस ऑफ कॉन्टेंट, हाऊ मच क्वालिटी यू क्रिएट अँड यू प्रोड्यूस असं, आणि किती न्यूनेस असेल किंवा किती फ्रेश कॉन्टेंट असेल आणि किती व्हॅल्यू ॲडिशन खूप मॅटर करतं ह्यामध्ये. त्या गोष्टीवरती आत्ता सध्या ह्या ज्या कालावधी चालू आहे, हा जो पिरियड चालू आहे, त्याच्यामध्ये मी खूप लक्ष देतो आहे. आणि हीच नवीन मला गोष्ट शिकायला मिळाली आहे. असं आहे की आपलं जे स्ट्रेंथ आहे त्यावरती त्याला बॅक करून नवीन आणत राहायचं असं आहे. कमाल. तर असा तुझा अप्रोच इन जनरल आहे. आणि कमाल. आय थिंक सगळे जे पॉईंट्स तू कव्हर केलेस आणि स्पेसिफिकली ऑडियन्स बद्दलचे, कारण तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. खूप आहे. तर आणि त्याची रिलेशनशिप आणि ते इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इव्हन वायफळवर पण तसंच आहे की आपलं 1-to-1 रिलेशन किती आहे लोकांबरोबर, त्याचप्रमाणे ते तुम्हाला किती पुढे साथ देणार आहेत हे डिपेंडंट. बरोबर. कमाल. ह्याच्यानंतर आपण वायफळ कल्पना जॅम नावाचा एक सेगमेंट करतो. ओके. तो आपण घेऊ. तिकडे मी तुला एक ब्रीफ देईन आणि तुला इमॅजिन करायचं आहे ते कसं असणार आहे, तू त्याच्यात काय करशील. हां, असं क्रिएटिव्ह असं थोडं. अरे वा. पण त्याच्या आधी मला तुला विचारायचं, तुला वायफळवर येऊन आज कसं वाटलं? मला तर खूपच छान वाटलं. म्हणजे पहिली गोष्ट, मला जसा विचार केला होता त्याच्या एक्झॅक्टली उलटं झालं सगळं चांगल्या रीतीने, म्हणजे इन अ गुड वे. म्हणजे मला असं वाटायचं की इट विल बी अ व्हेरी डिफरंट स्पेस, बट हा खूपच मायासारखा स्पेस आहे, मायासारखी लोकं आहेत माझ्या आजूबाजूला, तुम्ही दोघं. आणि मी ना म्हणजे असं काम करतो ना, त्यात मला खूप कमी मराठी बोलायला लागते खरं म्हणजे. आणि मला मराठी बोलायला खूप आवडते, पण खूप कमी वेळा मला जास्त म्हणजे मराठी बोलायला म्हणजे होतं. तर मला मराठी बोलून खूप आवडतं म्हणजे मराठी बोलायला खूप असं आहे. आणि मनातल्या गोष्टी जेव्हा एक्सप्रेस करतो ना मी, तेव्हा मी हलका होतो, अजून हलका होत असतो. आणि एक लेवल येतो जेव्हा आपण वननेसवरती पोचतो. वननेस, तर मी आज जेव्हा आपण बोलत होतो ना, तेव्हा मी वननेसवरती होतो पूर्णपणे. म्हणजे एक कॉन्स्टंट वननेसचं हे होतं की दिस इज व्हॉट आय एम, दिस इज व्हॉट आय डू. अँड आता आपण जसं बोलतो आहे, कम्युनिकेट करतो आहे, तुमच्याकडनं मला काही गोष्टी शिकायला मिळत आहेत नवीन, आणि मला ज्या माझ्या एक्सपिरियन्सेस शेअर करायला मिळत आहेत तुमच्या माध्यमातून. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंटली एक आर्ट डिस्कस होतो आहे. ते आर्ट फॉर्मला डिस्कस करणं खूप महत्त्वाचं आहे. स्पेशली आपल्या भारतामध्ये आपल्याला आर्ट फॉर्मला खूप वरती न्यायचं आहे, तर ते आपण डिस्कस करतो आहे. तर मला हे खूप आवडलं. आणि मला फक्त एक विचारायचं होतं की वायफळ त्याचं मला जरा तुम्ही म्हणजे मला माहीत नव्हतं, ते मी सांगा म्हणजे. हो, नक्कीच. सो वायफळ जेव्हा आम्ही पहिल्यांदा चालू केली पॉडकास्ट, तेव्हा मी आम्ही असंच कॅज्युअली चालू केलेलं, कारण मला मराठीत काहीतरी करायचं होतं. तर प्राची मोबाईलवर शूट करत होती, ती माईक्स वगैरे लावले, दापोलीला होतं, गणपतीचंच होतं बरोबर 2 वर्षापूर्वी. आणि तेव्हा चालू झालं, काय ठरवलं नव्हतं, म्हटलं काहीतरी करू. हेच मी डिस्कस करत होतो पहिल्या एपिसोडमध्ये की आम्हाला हे करायचं आहे, मराठीत हे करू. आणि मग मी एडिट करायला बसलो तेव्हा ना वायफळ हा शब्द खूप वेळा बोललेलो मी, की काहीतरी वायफळच बोलू, माहीत नाही मला, वायफळ गप्पा मारू, हे ते. मग म्हटलं वायफळ खूप चांगला शब्द आहे, पण म्हटलं वायफळ हा खूप लाईट पण आहे, म्हणजे असं कॅज्युअल घेऊ शकतो कोणतरी. म्हणून म्हटलं आपण त्याला वायफळ करूया, म्हणजे फळाची चिंता कशाला, इट्स अबाउट द प्रोसेस. म्हणून ते वायफळला वायफळ केलं. त्यामुळे ते असं कॅज्युअल पण आहे पण डीप पण, असं आपण त्याचं नामकरण केलं. मग दुसऱ्या भागापासून वायफळ. खूप छान. मला ह्याच्यावरती पण एक नामकरणावरनं माझी गोष्ट सांगायची आहे. माझा जर हरामखोर सगळ्यांना माहिती आहे, कॉमन स्टोरी आहे. पण तेच थॉट होता की तुम्ही सांगितलं ना फळाची चिंता कशाला, तर मी जेव्हा ते हरामखोर नाव ठेवलं ना, तेव्हा माझ्यामध्ये होती व्हॉट्स इन माय नेम, व्हॉट्स इन द नेम, बरोबर, इट्स ऑलवेज इन द वर्क. राईट. तर तेच माझं पण थॉट होतं जेव्हा आपण ते नाव ठेवलं होतं. तर ते जरा सिमिलॅरिटी मला वाटली आणि खूप चांगली, पण छान आहे. म्हणजे मला इथे येऊन खूप बरं वाटतंय. चांगला स्पेस आहे, चांगला, इट्स अ गुड मूड. आणि मी खूप सारे व्हिडिओ बघितलेले, खूप माझ्या मित्रांचे व्हिडिओ ह्या चॅनलवरती बघितले होते आणि खूप काय शिकायला मिळतं. बेसिकली हा जो प्लॅटफॉर्म आहे ना, खूप शिकवतो, खूप साऱ्या गोष्टी शिकवतो, एक्सपिरियन्सेस दाखवतो. आधी पुस्तकं खूप वाचायचे लोक, बघायचे व्हिडिओज फॉर्मॅट. आता लोकांचेच, आजूबाजूच्या लोकांचेच एक्सपिरियन्सेस जेव्हा ते ऐकतात, बघतात, तेव्हा ते चांगले फील करतात, म्हणजे रिलेटेबल फील करतात की यार हां, दिस इज माझ्याबरोबर झालं होतं ह्या गोष्टी, असं आहे. तर खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे म्हणजे हा, खूपच. थँक्यू. आम्हाला पण खूप मजा आली आय थिंक, कारण की सेम फार मी एक्सपेक्टेशन्स ठेवत नाही आम्ही युजली गप्पा करताना, कारण की जी पण व्यक्ती आजपर्यंत आपल्याकडे आले, आणि इन जनरल एव्हरी व्यक्ती
ते आपल्याला सरप्राईजच करतात. कारण आपण एक जनरली आउटसाईडने एक इमेज डोक्यात क्रिएट केलेली असते की हे असे असतील, असे बोलतील, पण खरा माणूस इथे बसला जेव्हा आपण गप्पा मारतो किंवा इव्हन शूटच्या आधी आपण तिकडे बसून गप्पा मारतो तेव्हा आपल्याला कळतं की हा माणूस काय वाईबमध्ये बोलणार आहे किंवा काय ह्याचे विचार असू शकतात. त्यामुळे ते आज ह्या भागात पण तसंच झालं. पण इन जनरल तू जे बोललास ना, आणि मी मगाशी पण म्हटलं, ते व्हॅल्यूज, ते कनेक्शन, रूट्स, आणि ते फार फार ऑनेस्ट आहे आणि ते तुझ्या कामातनं दिसतं कारण ती ऑनेस्टी इंटॅक्ट आहे. त्यामुळे ते आम्हाला तर फार मजा आली दोघांना पण, हा पूर्ण भाग आत्ता आपण जो गप्पा मारलात त्याच्यात. त्यामुळे थँक्यू फॉर शेअरिंग जे काय तू शेअर केलंस सगळं आमच्याबरोबर. आणि ऑफकोर्स 1 पिक्चर स्पीक्स 1000 वर्ड्स, ते आहेच. पण त्या पिक्चरमध्ये काय गेलेलं, त्या कलेच्या मागची कृती काय होती हे तू आम्हाला मस्तपैकी सांगितलंयस. त्यामुळे तेही फार इन्स्पिरेशनल असणार आहे. नॉट नेसेसरीली फक्त फोटोग्राफर्सना, पण इन जनरल लाईफ, आर्ट आणि कोणत्याही प्रकारचं काही काम करत असेल त्याच्यामागे ती प्रोसेस नेहमीच, विचारधारणा ही सिमिलर असते. त्यामुळे ते फार सुंदर होतं. इथून जाऊया आता आपण कल्पना जॅमकडे. अरे वा. तर कल्पना जॅममध्ये आता मी तुला एक सिच्युएशन देतोय आणि मग तू सांग तुझ्या काय आयडियाज असतील त्याच्याबद्दल. आपण ठरवलंय तुमच्या शेतामध्ये जे आहे ऊसाचं शेत आणि भुईमुगाचं जे शेत आहेत त्याच्यामध्ये आपण असं शेतात एनग्रॉस्ड अशी स्पेस तयार केली आहे, ओपन आहे, वरतून छदवीत नाही आहे. आणि तिथे ना आपण तुझ्या निवडक काही एक 5 ते 10 इमेजेसचं एक्झिबिट करणार आहोत. ह्याच्यासाठी ऑडियन्स बाहेर येणार आहे, गावातला पण असणार आहे आणि शहरातनं पण काही लोक येणार आहेत. आणि तुला तर ते पूर्ण आर्ट डिरेक्ट करायचं की काय विषय असेल, ह्याच प्रकारच्या इमेजेस का तू दाखवशील, ते तिथलं नेचर, गाव, शहर, हे काय काय तुझ्या कल्पना असू शकतील, असं आपल्याला एक आर्ट एक्झिबिशन आयडिएट करायचं आता गप्पा मारत. तर हे तुझं ब्रीफ. ओके. अरे खूप इंटरेस्टिंग आहे. हां, तर सगळ्यात आधी जे आर्ट एक्झिबिशन असेल ना ते भुईमुगाच्या शेतीमध्ये असेल. म्हणजे शेंगदाणे आपले भुईमुगाच्या शेतीमध्ये आपण ते लावायचं. आणि जे लोकांनी ते भुईमुग बनवलं आहे, म्हणजे ज्यांनी पेरलं आहे तेच लोकांचे फोटो असले पाहिजेत. मला असं वाटतं त्यांचे फोटो असले पाहिजेत की त्यांनी ते भुईमुग कसं बनवलं आहे, कसं म्हणजे ते पेरलं आहे, त्याची प्रोसेस पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की मी असं इमॅजिन करतो आहे की ते 10 ते 20 फोटो असले पाहिजे, 10 ते 20च्या मध्ये फोटो असले पाहिजेत. त्यात प्रत्येकांचे पोर्ट्रेट्स पण असले पाहिजेत त्यांच्या ज्यांनी ते काम केलं आहे. आणि ओव्हरऑल लँडस्केप की तो कसा आहे, कसा दिसतोय. जसं आता माझी जे गावाची शेती आहे त्यामध्ये मला जेवढं म्हणजे मला पूर्ण माहिती आहे कसं आहे की चारी बाजूला ना असं ऊसाचं शेत आहे मस्त मोठी मोठी, आणि मध्येच 3-4 अशी हे भाग आहेत ज्याच्यामध्ये भुईमुग लावला आहे. आणि त्याच्या म्हणजे किती चांगलं वाटतंय ते की यायला पण एंट्रन्स किती मस्त वाटेल सगळ्या ऊसांच्या मधनं येतोय माणूस. एक मध्ये स्पेस आहे जो असा थोडासा हे आहे कारण की भुईमुग छोटा असतो, 1-1.5 फुटाचा असेल आणि ऊस तर मोठा असतो, ऊस 7-8 फुटापर्यंत वाढतो. बरोबर. तर त्यातनं एखादा माणूस एंट्री करतोय आणि भुईमुगाच्या मध्ये असं एक भाग आहे, शेती आहे, त्यात मध्ये एक्झिबिशन लागले. असे लोक सराउंड मारून असे बघतात इमेजेस ज्यांनी भुईमुगचं लावलं आहे स्पेशल. तर तसा मी इमॅजिन करतोय ते किती छान वाटेल, ते किती मस्त वाटेल. लोकांना काय एक्सपिरियन्स येईल तिकडे. आणि एकदम मस्त ब्लू स्काय आहे चांगली, एकदम 4 वाजलेत 4:30 वाजलेत दुपारचे, तेव्हा लोक आलेत ते बघतायत मस्तपणे. आणि मस्तपैकी चहा पित आहेत. चहाचा असं किंवा आपण हे असू शकतो, स्टॉल असू शकतो तिकडे आपण करू शकतो, म्हणजे असं एक्सपिरियन्सचा भाग असू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं असेल की आपण जर त्यांना एखादी हे गिफ्ट करत असेल, जर ते आलेत समजा गेस्ट येत आहेत, त्यांना आपण माती छोट्याशा पॅकेटमध्ये तीच माती ज्यात ते उगवलं आहे ते देऊ शकतो. आणि इन फोटोज जे फोटो असतील त्याच्यामध्ये त्या लोकांच्या स्टोऱ्या, ज्यांनी आजूबाजूचं गाव, जे आजूबाजूचं जे ऊस पण लावला आहे किंवा भुईमुग लावला आहे, त्यांच्या रेग्युलर त्या स्टोऱ्या, तशी पूर्ण एक मस्त एक्झिबिशन होतं पूर्ण ह्याच्यावरती. आणि ते खूप व्हिज्युअली खूप चांगलं, मला काय कल्पना करतो तर मला खूप ब्युटिफुल वाटतं, ते खूप चांगलं आहे ते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर असं एक्झिबिशन कधी झालं इन फ्युचर, जर कधी केलं असं एक्झिबिशन, आणि जर बाहेरनं माणसं आली आमच्या गावाला, तर त्यांना पण खूप चांगला एक्सपिरियन्स येईल. माझ्याकडे असे गावामध्ये काही घरं आहेत ज्यांच्याकडे ते जेवायला जातील. मी स्वतः बोलेल की यांच्याकडे तुम्ही जेवा, मग त्यांना पण ते बरं वाटेल आणि त्यांना पण एक्सपिरियन्स येईल गावचं जेवण, चांगलं शुद्ध जेवण खायला. कारण की आमच्या गावामध्ये मोस्टली जे भाजीपाले वगैरे बारक्या शेतीमध्ये लावतात, म्हणजे बारक्या भागात लावून ते करतात आणि तेच खातात. गहू आणि तांदूळ तर स्वतः फार्म टू टेबल तिथल्या तिकडेच सगळं, म्हणजे इट्स नॉट की हॅव टू गो समवेअर.
तर एकदम सिम्पल लाईफस्टाईल आहे, तर त्याचा एक्सपिरियन्स त्यांना घेता येईल. इट्स नॉट ओनली अबाउट एक्झिबिशन बट इट्स एक्सपिरियन्स ऑफ होल विलेज लाईफ. तर ते खूपच म्हणजे खूपच चांगली मला त्याची तुमच्यामुळे कल्पना मनात आली आणि मी व्हिज्युअलाइज केलं की किती छान वाटेल ना, म्हणजे ते मस्तच एकदम जगास. आवडले का कल्पना जाम सेगमेंट? मला ही कल्पना आवडली. इवन मी सांगतो की माझा 2019 एक हे होता, म्हणजे एक माझं छोटंसं हे होतं की प्लॅन होता पण तो झाला नाही सक्सेसफुल. जेव्हा कोस्टल रोड बनत होता ना, आता बनला पूर्ण हा, तर त्याच्या आधी मी 2016 फोटोग्राफी करतोय, 14 करतोय, पण 16 मी हे केलं म्हणजे बाहेर जास्त निघायला लागलो. तर मरीन ड्राईव्हचा तो पार्ट तो तोडला आहे, तो मी खूप शूट केला होता. डिफरंट म्हणजे तिकडे आधी मच्छीवाली बसायची एक, हां मच्छी विकायची, सकाळी मासे मारा जायचे तिकडे लोक, तर तो पार्ट तोडला आता पूर्ण बनला, आता रिन्यू झाला. तर माझी जेव्हा तो रिन्यू झाला आहे आता, तर माझी एक इच्छा होती खूप आधी, म्हणजे की हेकडचे मी जे 15-20 फोटो काढलेत त्याचं मला एक्झिबिशन मरीन ड्राईव्हवरतीच लावायचे, की हे आधी कसं होतं, ज्या जागेवरती आपण आता उभे आहेत त्या आधी कसं होतं त्याचे मला लावायचं होतं. पण ते मी एक्झिक्यूट नाही करू शकलो कारण की ते खूप त्याचं मोठं लॉंग प्रोसेस आहे, म्हणजे परमिशन अँड ऑल सगळ्या गोष्टी. पण ते इन फ्युचर कधी ना काही करेल. पण ही तुम्ही दिलेली मला आयडिया जी आता गावचे सांगितली मला खूपच ती आवडली, म्हणजे व्हिज्युअलायझेशन करून मला मजा वाटली की असं पण होऊ शकतं. खरं. आणि तू जेव्हा सांगत होतास तेव्हा आपल्या प्रेक्षकांनी पण त्यांचं काहीतरी व्हिज्युअल त्यांच्या डोक्यात तयार झालं असेल. बरोबर. त्यांच्या डोक्यातलं ऊसाची शेती वगैरे, कारण प्रत्येकाला वेगळी, मला पण दिसते ती आत्ता, पण कमाल आहे. असं झोनमध्ये जायला तसं फार आवडतं मला पण म्हणजे असं चांगलं आहे, मला आवडली असं ब्रेन स्टॉर्मिंग कसं केलं पाहिजे, कारण की खूप नवीन गोष्टी विचारल्या येतात. असं आहे, खूप छान. तर असा होता आपला कल्पना जॅम हा सेगमेंट. खूपच छान, म्हणजे आवडलं मला. सो तू आज वेळात वेळ काढून आलास वायफळवर, कलाकृती सेगमेंटवर. खूप जबरदस्त गप्पा आपल्या झाल्या, मजा तर भयंकर मजा आलेली आहे, इन्स्पिरेशन पण मिळालं आहे. बऱ्याच लोकांना काही ना काहीतरी मिळतंच हे सगळं ऐकताना. जसं तू म्हणालास तुझ्या मित्रांचं बघताना पण आपलं काहीतरी एकदम हिट करून जातं आणि ते आपल्याला अजून काय म्हणतात उत्तेजन देतं आयुष्यात काहीतरी करण्यासाठी. तर कोणाला तरी झालं असेल किंवा कोणाचा चांगला वेळ गेला असेल, छान वाटलं असेल, तेही खूप चांगलंच आहे. तर त्याच्यासाठी तू वेळात वेळ काढून आलास, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि मी सगळ्यांना सांगेन ह्याचं हरामखोर या टायटलखाली, या काय म्हणतात हँडलखाली बरंच जबरदस्त काम आहे. लाखो लोक त्याला फॉलो करत आहेत. आत्ता मी आकडा सांगणार नाही कारण इररिलेव्हंट आहे, तो बदलत असतो, वाढत असतो तो सारखा. त्यामुळे तुम्हीही जाऊन आत्ता जेव्हा केव्हा हा बघताय तुम्ही भाग, तेव्हा खालती मी लिंक दिलेली आहे, तर जाऊन त्याचं काम बघा. त्याचं जे काय चाललं आहे त्याने मध्ये प्रिंट करून झीन जो फॉर्मॅट आहे ज्याच्याबद्दल आपण 1-2दा बोललो आहे आधी, त्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा त्याने त्याची फोटो झीन किंवा फोटो बुक्ससुद्धा झीन स्वरूपात पब्लिश केली होती मागच्या वर्षी. म्हणजे फिजिकली त्याचे फोटो बघू शकताय तुम्ही. असे पण त्याचे बरेच प्रोजेक्ट्स येत असतात वेगवेगळे, जसं आपण इस्टॅब्लिश केलं की तो क्रिएटिव्हली नवीन काय काय करत असतो. तर ते सगळं जेव्हा पण तुम्ही हे बघताय, जे काही आलं आहे तेव्हा त्या सगळ्याला प्रेम द्या, सपोर्ट करा. कारण आम्ही म्हणतो हे सगळे इंटरव्ह्यू पण टाईमलेस आहेत, त्यामुळे कधीही बघाल तेव्हा जे काही तुझं काम आहे त्याला जाऊन सपोर्ट करा. तर सगळे आपण हँडल्स वगैरे खालती टाकू आणि वायफळला पण करून टाका सबस्क्राईब वगैरे, ते सांगायची आवश्यकता आहे कारण विसरताय तुम्ही. तर एवढं बोलून आजचा भाग पूर्ण करूया इथे. खूप धन्यवाद. पहिली गोष्ट मला म्हणजे तुम्ही इन्व्हाइट केलं. मी खूप व्हिडिओ बघितले होते, म्हणजे स्पेशली दोन्ही आकाशचे व्हिडिओ मला खूप आवडले होते. परत ते आपले सैराटची ॲक्ट्रेस पण आले, रिंकू, त्यांचं पण मला खूप आवडलं म्हणजे एकदम. तर मला असं वाटलं की लोक इकडे येत आहेत ना, ते खूप मन मोकळं करायला येतात, मला असं वाटतं. म्हणजे मला एवढे एक्सपिरियन्स आलं, जेवढे पण बघितलेत ना, 5-6 बघितलेत मी. इव्हन स्वप्नील जोशींचं मला त्यांनी कधीच सांगितलं नव्हतं, स्वप्नील जोशीने कधीच सांगितलं नव्हतं की मला झोपायला आवडतं ते मला खूप आवडलं. म्हणजे मन मोकळं केलं ना त्यांनी इकडे. तर आय थिंक वायफळ ही अशी जागा आहे तिकडे आपण मन मोकळं करतोय आणि एकदम पूर्ण प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या प्रकारे आपण कनेक्ट होतो एकमेकांशी. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. कारण की जेवढा पण वेळ आपण इकडे स्पेंड केला आहे, आपण खूप चांगल्या प्रकारे तो केला आहे आणि त्यातनं मला तरी खूप काही शिकायला मिळालं. आणि हा जो आपण ज्या गोष्टी आपण रेकॉर्ड केल्यात त्या गोष्टी जतन राहणार आहेत कुठेतरी. जसं आपण बोललो होतो की इतिहास आपण लिहितोय, आता आपण इतिहास लिहितोय आता. तर हे कुठे ना कुठेतरी आपण असणार आता हे आपल्या चॅनलवरती आणि ते आपण नेहमी व्हिजिट करायला मला आवडेल. ते मला पण आवडेल आणि मला पण लोकांना दाखवायला आवडेल की हे आमचं कन्व्हर्सेशन झालं होतं, हे तुम्ही बघा इथे. तर खूपच धन्यवाद त्यासाठी. थँक्यू. आम्ही शेवटी एक शब्द देतो रँडम, तो शब्द मग ते जे लोकांनी शेवटपर्यंत भाग बघितला आहे ना ते कॉमेंटमध्ये टाकतात.
तर असा एक कुठचा पण शब्द दे, इझी टू टाईप, म्हणजे लोक ते कॉमेंटमध्ये टाकतील, ते शेवटपर्यंत बघतायत. इंग्लिश चालेल ना? हो. क्युरियासिटी. क्युरिओसिटी किंवा कुतूहल हा मराठीत पण टाकू शकताय. जो तुम्हाला आवडतो तो शब्द कॉमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत बघितलेलं आहे. एक गोष्ट सांगू का? हां. क्युरिओसिटीला कुतूहल बोलतात, मला हे आता माहित पडलं. क्या बात आहे. असं ही एक नवीन नॉलेज. थँक्यू. नवीन गोष्ट मला शिकायला मिळाली. खरंच खूप थँक्यू त्यासाठी. हां, म्हणजे कुतूहल. कुतूहल मस्त शब्द आहे तो पण एकदम. खूप चांगला आहे. चलो. मी ओव्हरऑल खूप क्युरियस आहे टू नो थिंग्स. म्हणजे मला आवडतात. मी खूप, मला लोक बोलतात पण तू किती गोष्टी प्रयत्न करतो, किती क्युरियस आहेस. क्युरिओसिटी आहे तुझी जबरदस्त. त्यामुळे तुम्हाला शब्द आला असं. झकास. तर एवढं बोलून आजचा भाग आम्ही इथेच पूर्ण करतो. गणपतीच्या तुम्हाला शुभेच्छा, जो चालू आहे आता किंवा नंतर बघत असाल तर जीवनाच्या शुभेच्छा. सगळं टाइमलेस करून टाकलेलं. आणि पुढच्या भागात आम्ही तुम्हाला लवकरच भेटू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.